नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MBAT लर्निंगच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कम्प्युटर लँग्वेज सी विषय. व्हॉट इज सी, वाय सी, डिफरन्स बिटवीन सी, C++, हाऊ टू इन्स्टॉल IDE. सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज सी? सी इज ए जनरल पर्पज लँग्वेज created by Daniel Richards in Bell Laboratory in 1972. It is very popular and despite being old. जरी ती जुनी असेल तरी पण खूप पॉप्युलर आहे, अजून पण ती चालते. म्हणजे सी आता काही दिवसात आपला 50वा वाढदिवस करते तरीसुद्धा ती अजूनसुद्धा पॉप्युलर आहे. जावा, पायथन, आत्ता आपण मार्केटमध्ये ऐकत असतो जावा, पायथन ह्या लँग्वेज पण आलेल्या आहेत ज्या सीला रिप्लेस करतात असं आपण ऐकून आहे, पण तसं नाही आहे. सीसुद्धा इम्पॉर्टंट आहे. जी आपले ऑपरेटिंग सिस्टम आहे युनिक्स, ह्याचा पूर्ण कोड हे सीमध्येच लिहिलेला आहे. आता आपण बघूया वाय लर्न सी. इट इज मोस्ट पॉप्युलर लँग्वेज इन द वर्ल्ड. जर तुम्हाला सी येत असेल तर जावा, पायथन, CPP म्हणजे C++, C# ह्या लँग्वेजचा सिंटॅक्स हा सी प्रमाणे चालतो. म्हणून सुरुवातीला तुम्हाला सी शिकलं गरजेचं आहे. सी जर प्रॉपर येत असेल तर तुम्हाला बाकीच्या लँग्वेज शिकताना त्रास होणार नाही आहे. जर तुम्ही जावा आणि पायथन ह्या जरी ॲडव्हान्स असल्या तरी त्याच्याबरोबर तुम्ही जर कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल की सी जास्त स्पीड आहे सीला. म्हणजे आजही गेमिंग जे ॲप्लिकेशन जे बनतात ते सीवर जास्त डिपेंडन्सी ठेवून आहेत. त्यानंतर सी वर्सटाईल आहे. आता आपण बघू डिफरन्स बिटवीन सी आणि C++ म्हणजे CPP. CPP वॉज डेव्हलप बाय अन एक्सटेन्शन ऑफ सी. म्हणजे आधी सी बनली, सी ज्यावेळेस बनलेली त्याच्या अगोदर पण आपल्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या बऱ्याच लँग्वेजेस होत्या, असं नाही की सी होती. पण सीनं स्वतः 50 वर्षापर्यंत प्रवास केला. तर त्यानंतर सीमध्ये काही ऑब्जेक्ट ओरिएंटेशन घेणं भाग पडलं, म्हणून सीमध्ये C++ पण आलं. मग सी आणि C++ मध्ये डिफरन्स काय आहे? तर सी भाषा आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेशन नाही आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेशन म्हणजे काय हे तुम्हाला जसं जसं आपण पुढे जाऊ त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल. तर आत्ता फक्त तुम्ही हेच लक्षात घ्यायचं की मेन डिफरन्स सी आणि C++ मध्ये हा आहे की सी आणि C++ मध्ये C++ क्लासेस ऑब्जेक्टमध्ये सपोर्ट करतं, पण सी तसं करत नाही आहे. आता आपण बघू IDE विषय. आता आपण ज्यावेळेस वापरणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक IDE लागणार आहे. IDE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. आपण पूर्ण थ्रू आउट द कोर्स ह्या पूर्णपणे कोर्समध्ये आपण जी IDE वापरणार आहे तिचं नाव आहे VS कोड. आणि त्याचबरोबर आपल्याला एक कंपायलर पण लागणार आहे ज्याचं नाव आहे MinGW. म्हणजे तुमच्या सिस्टममध्ये आपल्याला हा कोर्स शिकताना सीच्या VS कोडच्या IDE सोबत ॲज ए कंपायलर म्हणून MinGW लागणार आहे. आता ह्या IDE कशी इन्स्टॉल करायची ह्याबद्दलचा एक व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो, त्यामध्ये तुम्हाला समजेल की IDE VS कोड कशी वापरायची आहे. VS कोड नथिंग बट ए व्हिज्युअल स्टुडिओ कोड. ज्यावेळी मी VS कोड बोलेन त्याचा अर्थ असा असेल की व्हिज्युअल स्टुडिओ कोड. MinGW हा एक कंपायलर आहे. आता आपण बघत आहोत आपला फर्स्ट प्रोग्राम. तर आता आपण ओपन करू आपली IDE VS कोड. VS कोडमध्ये मी पहिल्यांदाच एक फोल्डर तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्या चॅप्टरविषयीची एक फाईल पण तयार करून घेतलेली आहे. आणि आता आपण कोड कसा तयार करतो, कसा लिहितो हे पाहूया. तर सुरुवातीला पहिली लाईन #include studio.h. ज्यावेळेस आपण #include studio.h लिहितो ही एक आपली हेडर फाईल आहे की जी आपल्याला स्टुडिओ एजमध्ये जे लायब्ररी आहे ते आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये आणून देते. ज्यावेळेस आपण पुढे ज्यावेळेस शिकत जाऊ त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की ही लायब्ररी कशी काम करते किंवा ह्याविषयी आपल्याला जास्त माहिती मिळेल. पण आत्ता तर तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की तुम्ही जो प्रोग्राम लिहाल त्याच्यामध्ये आपल्याला #include studio.h हे हेडर फाईल असली पाहिजे. यानंतर मी माझ्या एक्सटेन्शनमध्ये ऑलरेडी एक एक्सटेन्शन इन्स्टॉल केले, त्याविषयी पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमधून मिळणार आहे. जर तुम्ही VS कोडमध्ये मेन टाईप केलं आणि एंटर दाबलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला डायरेक्ट कोड तयार मिळतो. म्हणजे आपण एक्सटेन्शन यूज करणं त्यासाठी फायद्याचं आहे. ह्यामध्ये तुम्ही बघितलं #include आपण टाईप केलेलं आहे, त्यानंतर आपण फक्त मेन टाईप केलेलं आहे आणि त्यानंतर एंटर दाबलेलं आहे. एंटर दाबल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्या एक्सटेन्शननं स्वतःचं काम केलेलं आहे जे आपल्याला हवं होतं आणि आपल्याकडे एक बॉयलरपेट आलेलं आहे. आता ह्या कोडमध्ये आपण लिहिणार आहोत. तर कोड आपण आता लिहूयात. इंट मेनच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये जो कर्ली ब्रॅकेट आहे त्यामध्ये जिथे कोड हा शब्द आलेला आहे तो आपण आता काढत आहोत आणि आपला कोड चालू करत आहोत. तर पहिला कोड printf पॅरासिंथेसिस डबल इनवर्टेड कोटमध्ये हॅलो वर्ल्ड. त्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल ह्या प्रोग्राममध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला हे लक्षात येईल पहिली लाईन आपली आहे #include जी आपली include studio.h वाली लायब्ररी आणते. दुसऱ्या लाईनमध्ये आपल्याला जे इंट मेन लिहिलेलं आहे तिथून मेन फंक्शन आपलं चालू होतं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये हॅलो वर्ल्ड नावाचा आपण पहिला प्रोग्राम लिहिलेला आहे. आणि आता प्रोग्राम कसा रन होतो हे आपण बघणार आहोत. आपण माझ्या IDEमध्ये आपण एक इन्स्टॉल केलेली आहे IDE, त्यामध्ये आपण एक्सटेन्शन इन्स्टॉल केलेलं आहे ते आपल्याला इथून रन करून दाखवतो. इथं ज्यावेळेस आपण रन करू
त्यावेळेस आपल्याला खाली आउटपुट दिसेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रोग्राम इथे रन झालेला आहे. अशा तऱ्हेने आपलं आउटपुट आलेलं आहे सिंटॅक्स इन सी. आत्ता आपण प्रिव्हियसली पाहिलेलं आहे की सीबद्दलची जनरल इंट्रोडक्शन आपण घेतलेली आहे. आता आपण सीला स्टार्ट करत आहोत. तर सीचा सिंटॅक्स हा असा असतो. आपण जे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जे पाहिलं तोच हा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये आपण बघितलं की मागे पाहिलेलं ही आपली हेडर लायब्ररी आहे #include stdioh, जी की आपल्याला प्रत्येक वेळेस सी प्रोग्रामिंग आपण रन करताना आपल्याला हवे आहे. त्यानंतर आपलं इंट मेन फंक्शन, ज्या इंट मेन फंक्शनमधलं जे असेल तिथून एक्झिक्युशन चालू होईल. ह्या कर्ली ब्रॅकेट नंतर जे असतं ते स्टेटमेंट्स असतात जे की एक्झिक्युशनसाठी 1 बाय 1 चालू होतात. त्यानंतर हा क्लोज ब्रॅकेट आहे जो की क्लोज करणार आहे. प्रत्येक मेन फंक्शनच्या आधी जोड्यामध्ये आपण तो थोडासा एक्सप्लेन करून घेऊ. जसे की आपण मागे पाहिलेलं ही आपली हेडर लायब्ररी आहे #include stdioh, जी की आपल्याला प्रत्येक वेळेस सी प्रोग्रामिंग आपण रन करताना आपल्याला हवे आहे. त्यानंतर आपलं इंट मेन फंक्शन, ज्या इंट मेन फंक्शनमधलं जे असेल तिथून एक्झिक्युशन चालू होईल. या कर्ली ब्रॅकेट नंतर जे असतं ते स्टेटमेंट्स असतात जे की एक्झिक्युशनसाठी 1 बाय 1 चालू होतात. त्यानंतर हा क्लोज ब्रॅकेट आहे जो की क्लोज करणार आहे. प्रत्येक मेन फंक्शनच्या आधी जो डेटा टाईप असतो तो काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करतो तुमच्या OSला, तीच मॅच झाली पाहिजे म्हणून इथे रिटर्नमध्ये 0 दिलेलं आहे. प्रत्येक आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल की हा डेटा टाईप काय आहे आणि रिटर्न 0 इथे का आलेला आहे. नंतर आपण बघितलं मगाच्या व्हिडिओमध्ये इंट मेन मगाच्या स्लाईडमध्ये आपण ज्याप्रमाणे पाहिलं इंट मेन की फंक्शन हेतून चालू होतात. ह्या इंट मेन फंक्शन नंतर एक कर्ली ब्रॅकेट येतं आणि त्यानंतर आपले एक्झिक्युशन चालू होतं. इंटिजर AB, याच्यामध्ये आपण बघतो इथे एक डेटा टाईप आहे आणि इथे आपण 2 व्हेरिएबल स्टोअर केलेत, डेटा टाईपमध्ये इनिशियलाइज केलेत. त्यानंतर प्रिंट एफ आपण आत्तापर्यंत वापरलेलं आहे प्रिंट एफ, ज्यामध्ये आपल्याला समजतं की प्रिंट एफ आपल्याला जे आउटपुटमध्ये आहे ते दाखवतं. ह्यानंतर स्टेटमेंट्स, सी स्टेटमेंट. कॉम्प्युटरमध्ये ज्यावेळेस आपण प्रोग्राम लिहिणार आहे त्यावेळेस कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये जे सर्व लिहिलेलं असेल ते स्टेटमेंट्स असतील. आता आपण स्टेटमेंट काय हे पाहू. सी प्रोग्राममध्ये ज्या लाईन्स ऑफ इन्स्ट्रक्शन असतात ज्या एक्झिक्यूट होतात त्याला स्टेटमेंट बोललं जातं. जसं की आपल्या प्रिव्हियस प्रोग्राममध्ये ही जी लाईन आहे ती एक स्टेटमेंट आहे. त्यानंतर जसं एक स्टेटमेंट असतं तसं मल्टिपल पण स्टेटमेंट असतात. ज्यावेळेस आपण VS कोडमध्ये जाऊ त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. त्यानंतर सी स्टेटमेंट आणि मेनी स्टेटमेंट आपण VS कोडमध्ये पाहूयात. तर चला आपण जाऊयात चॅप्टर 2च्या VS कोडमध्ये. आता आपण घेऊयात आपला चॅप्टर 2. VS कोडमध्ये ह्या सिम्बॉलमध्ये आपण ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस आपली न्यू फाईल बनते. आता आपण चॅप्टर 2 बनवणार आहोत म्हणून त्याला आपण नाव देतोय चॅप्टर 2. आपण सीची फाईल बनवणार आहोत म्हणून .c आपण एक्सटेन्शन यूज करतो. एंटर मारल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचं चॅप्टर 1 इथे आहे आणि चॅप्टर 2 हा इथे तयार झाला आहे. आपण जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की #include stdio.h हे आपल्याला प्रत्येक वेळेस घ्यायचंच आहे. मी आता कॉपी पेस्ट करून घेत आहे ॲज अ बॉइलर प्लेट म्हणून चॅप्टर 2मध्ये पण. त्यानंतर चॅप्टर 1मध्ये आपण बघितलेलं की आपण जस्ट फक्त मेन टाईप केलं की त्यानंतर ॲटोमॅटिक आपलं एक्सटेन्शन आपल्याला कोड देतं. ह्या कोडमध्ये ह्या गोष्टी काय आहेत, इंट ARGC, कॅरेक्टर कॉन्स्टंट, स्टार, ARGV, त्यानंतर हे ब्रॅकेट, हे आपण पुढे जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल. जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेले की ह्याच्यामध्ये जो हा पार्ट आहे जिथं आपण कोड एक्झिक्युशन स्टार्ट करतो तो ह्याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत. आता आपण सीचा सिंटॅक्स बघितलेलाच आहे. आता सी स्टेटमेंट, आता आपण ज्यावेळेस प्रिंट एफ हे फंक्शन यूज करतो, प्रिंट एफ, आणि आपण जसं की प्रिव्हियसला हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम असा एक्झिक्यूट केलेला हॅलो वर्ल्ड. आता इथे तुम्हाला आपण याच्यामध्ये एक एक्सटेन्शन जोडलेलं आहे एरर सेन्स म्हणून. ते आपल्याला सांगत असतं की काय इथे एक्सपेक्टेड आहे. तर इथं दाखवते ह्या स्टेटमेंट नंतर, तर आपल्याला इथं कोर्स देणं गरजेचं आहे. स्टेटमेंटमध्ये लिस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्युटेड बाय द कम्प्युटर इज द स्टेटमेंट. म्हणजे कोणत्याही कम्प्युटरमध्ये मेन फंक्शन नंतर कर्ली ब्रॅकेटमध्ये जे एक्झिक्युटिंग लाईन असतील त्याला आपण स्टेटमेंट बोलतो. त्यानंतर आपण पाहिलं की मेनी स्टेटमेंट. मी माझ्या इंटेल ह्याच्यामध्ये काही सेटिंग केलेले आहेत जे की मी तुम्हाला IDच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच होते की तुम्हाला कोड रनरच्या ह्याच्या सेटिंग काय करतं. तसं मी इथे एक सेटिंग लावून घेतलेलं आहे की जी वरची लाईन कॉपी पेस्ट करून मला खाली आणते, Ctrl D दाबेल त्यावेळेस. तर आता ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपलं फक्त एकच सेंटेन्स होतं प्रिंट एफ, फक्त एका स्टेटमेंटवर आपण काम करत होतो. पण आपल्याला प्रोग्राममध्ये मेनी स्टेटमेंट असणं पण गरजेचं असतं. कधी कधी आपल्याला जास्त आउटपुट असतं त्यावेळेस आपण हे यूज करतो. आता ह्यामध्ये आपण बघितलं एक 5पेक्षा जास्त
आपण 6 वेळा प्रिंटएफ फंक्शन यूज केलं हे मेन स्टेटमेंटमध्ये येईल. आता आपण ह्याला रन करूयात. आता बघितलं तुम्ही आपल्याला इथं आउटपुट आलेलं आहे. हॅलो वर्ड हे एकदा आलं, हॅलो वर्ड दुसऱ्यांदा, हॅलो वर्ड तिसऱ्यांदा, हॅलो वर्ड चौथ्यांदा, पाचव्यांदा आणि 6व्यांदा. म्हणजे जितक्या वेळा आपण स्टेटमेंट घेऊ तितक्या वेळा ते रन होणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत डबल कोट्स आणि डबल कोट्स. डबल कोट्स का उपयोगाचे आहेत? आत्तापर्यंत आपण कोड केले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की प्रिंटएफमध्ये आपण लिहिता कोणतेही स्टेटमेंट एक्झिक्यूट करताना त्याला डबल कोट्स देतो. जसं की हॅलो वर्ड इथं लिहिलेलं आहे मी, तर त्याला डबल कोट्स दिलेले आहेत. प्रत्येक एक्झिक्युशन स्टेटमेंटमध्ये डबल कोट्स आहेत. तर डबल कोट्स हे गरजेचे आहेत. जर डबल कोट्स तुम्ही दिले नाही तर तो एरर शो करेल. जसं की मी इथं आता डबल कोट्स काढले तर आपला जो एरर लेन्स आहे तो आपल्याला सांगतोय की आयडेंटिफायर हेलो अनडिफाईन्ड. हॅलो जे आयडेंटिफाय केले आपण ते अनडिफाईन्ड आहे, म्हणजे कंपायलरला समजणारच नाही आहे. सो एक्झिक्युशनच्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला डबल कोट्स असणं गरजेचं आहे. आता आपण जर याला ॲज इट इज रन करायला गेलो तर हा आपल्याला एरर देईल. ह्याच्यामध्ये दिसतंय बघा C1012 म्हणजे Cच्या 10व्या लाईनमध्ये 12 नंबरच्या कॅरेक्टरमध्ये एरर आलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या पण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस IDE वापरतो नोटपॅडपेक्षा आपण IDE का वापरतो ह्याचे हीच कारण आहेत की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पटकन समजतात. आता याच्यामध्ये काय दिलं C लाईन नंबर 10 12 नंबर कॅरेक्टर एरर हेलो अनक्लिअर्ड फर्स्ट यूज दिस फंक्शन. आणि खाली ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लाईनमध्ये बघताय त्यावेळेस तुम्हाला दिसतंय की एक्झॅक्टली एरर कुठे आहे, म्हणजे डिस्प्लेमध्ये पण दिसतंय आणि इथे ते एक्झॅक्ट सांगते पण लाईन नंबर 10 कॅरेक्टर 12. आता 12 कसं तर आपण इथं काउंट करूयात. तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस आपण काउंट करू त्यावेळेस इथून स्टार्ट झालं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 नंबरला एरर आला आहे की जो एचच्या ऐवजी दुसरं काहीतरी एक्सपेक्ट करतो, म्हणजे डबल कोट्स एक्सपेक्ट करतो. इथे आपल्याला एक डबल कोट्स यूज करावं लागेल. आता आपण ॲज इट इज रन केला तर काय दाखवते बघूयात. तर पुन्हा आपल्याला दिसलं की डबल कोट्स इथे केलेत पण तरी पण झालेलं नाही, कारण एंडिंगला पण आपल्याला ते करावं लागणार आहे डबल कोट्स. आता आपण याला सेव्ह करूयात. पुन्हा एकदा रन करून बघू तर आता आपल्याला इथं आपलं आउटपुट दिसतंय. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रिंटएफ फंक्शन यूज करू त्यावेळेस डबल कोट्स आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत, नाहीतर आपल्या प्रोग्राममध्ये एरर दाखवेल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू न्यू लाईन. तर न्यू लाईन कशी यायची? आता आपण इथे एक्झिक्युशन लाईन जे आपण केला जो आता आपण पार्ट बघितला एक्झिक्युशन लाईन काय आहेत त्या, तर त्यामध्ये आपल्याला दिसून आलं की आपण लाईन तर 1 बाय 1 लिहिलेत, पण ज्यावेळेस आउटपुट येते ते एकाच लाईनमध्ये येते. हे असं का होतंय? तर ह्याच्यामध्ये आपण एक्सेप्ट सिक्वेन्स वापरलेले नाहीत, जो की आपला /n असतो. /n जसं की मी इथे लिहिलेलं आहे की टू इन्सर्ट न्यू लाईन यू कॅन यूज /n कॅरेक्टर. तर आपण /n इथे यूज केलं आणि आउटपुट बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एक हॅलो वर्ड वरती आलं, बाकीचे असेच राहिले. आता आपण इंटेलेज जे आपला जो IDE वापरतोय इंटेलेज जे दुसऱ्या IDचं नाव आहे, आपण जे VS कोड नावाची IDE वापरतो ह्याच्यात अजून एक फंक्शनलिटी आहे. तुम्ही अल्टचं बटन दाबून धरलं आणि जिथे जिथे तुम्हाला कर्सर न्यायचं आहे तिथे क्लिक केले तर मल्टी कर्सर येतो, म्हणजे ॲट अ टाइम तुम्ही सर्व ठिकाणी लिहू शकता. आता तुम्हाला इथं सर्व लाईनला न्यू लाईन पाहिजे तर एक्सेप्ट सिक्वेन्स कॅरेक्टर n ॲड केला, ॲट अ टाइम सगळीकडेच तो ॲड झाला. आता सेव्ह करा आणि रन करून बघा तर तुम्हाला दिसून येईल की हॅलो वर्ड जितक्या वेळा तुम्ही लिहिलेलं आहे तितक्या वेळा वेगवेगळ्या लाईनमध्ये प्रिंट झालेला आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपण बघूयात जसं की हा एक एक्सेप्ट सिक्वेन्स आहे /n, त्या पद्धतीत अजून काहीच एक्सेप्ट सिक्वेन्स आहेत. आपण पुढे जाऊ तसं एक्सेप्ट सिक्वेन्स कॅरेक्टरविषयी शिकणारच आहोत, पण आत्ता आपण थोडे 3 जे इम्पॉर्टंट आहेत त्याबद्दल बघू. /t आपल्याला जर आउटपुटमध्ये एक हॉरिझॉन्टल टॅप करायचे असेल तर आपल्याला /t वापरावं लागतं. एक टॅप म्हणजे आता इथे आपल्याला एक टॅप घ्यायचे आहे हॅलो वर्ड नंतर, तर आता स्पेस दिला तर हे डबल कोट्सच्या आत आहे म्हणून हे येते, कारण हे डबल कोट्सच्या आत आहे. ज्यावेळेस आपल्याला एक हॉरिझॉन्टल टॅप करायचं असेल त्यावेळेस टी वापरायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला / कॅरेक्टरचं ॲड करायचं असेल तर आपल्याला डबल / वापरायचं. आता एकच कॅरेक्टर ॲड करताना डबल का वापरायचं हे तुम्हाला ज्यावेळेस आपण पुढला चॅप्टर शिकू त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल की डबल का आहे. ज्यावेळेस आपल्याला आउटपुटमध्ये आता आपल्या आउटपुटमध्ये ज्यावेळेस हे डबल कोट्स वापरले जातात, पण आपल्याला एखादा वर्डच आता हा वर्डच हायलाइटेड करायचा असेल, म्हणजे आपल्याला एखादा सिक्वेन्स लिहिताना जसं की आपण बघतो त्यालाच हायलाइट करायचं असेल तर मग कसं करणार? डबल कोट्स कसे देणार? असे दिले तर ते येते का बघा बरं आपल्या आउटपुटमध्ये? तर नाही आहे, ते एरर देते. तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? डबल कोट यूज करावं लागेल. जसं की इथे एक स्लॅश येईल, इथे एक स्लॅश येईल आणि इथे एक स्लॅश येईल. मग आता काय येते? मिसिंग क्लोज. आता क्लोजिंग आउटपुट अगोदर आलेलं. आता आपण रन केलं तर आपल्याला दिसेल की वर्ड हा शब्द डबल कोट्समध्ये आला आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आउटपुटला डबल कोट्स यूज करता, आउटपुटमध्ये तुम्हाला डबल कोट्स द्यायचे आहेत त्यावेळेस तुम्हाला एका कोट्स यूज करण्यासाठी एका साईडचा एवढं कॅरेक्टर हा एक्सेप्ट सिक्वेन्स कॅरेक्टर वापरावा लागेल. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात कमेंट्स. आत्ताच मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलं की
डबल एक स्लॅश का आपण ॲड केलेलं आहे, म्हणजे स्लॅश ज्यावेळेस आपल्याला ॲड करायचं आहे त्यावेळेस एक स्लॅशच्या वेळेस आपण 2 स्लॅश का वापरतो, तर तुम्हाला इथं ते क्लिअर होईल. कमेंट्स हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात सी प्रोग्रामिंगमध्ये. म्हणजे कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कमेंट्स हा खूप महत्त्वाचे असतात. कारण आता आपण छोट्या छोट्या प्रोग्रामवर काम करतोय, तर तिथे तुम्हाला छोटे छोटे प्रोग्राम्स आहेत, तर तुम्ही एकटेच काम करता. पण ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या कंपनीत किंवा वेगवेगळ्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करता, एखाद्या ॲप्लिकेशनवर काम करता ज्याचं प्रोग्रामिंग केलेलं असतं, जे की 700-800 लाईनमध्ये असतं, 3 किंवा 4पेक्षा जास्त माणसं त्यामध्ये काम करतात, तर आपल्या सोयीसाठी आपण तिथे काय लिहिलं हे समजावं यासाठी कमेंट्स यूज केले जातात. आता सीमध्ये कमेंट लिहिण्याचा सिंटॅक्स काय आहे, तर सिंगल लाईन कमेंट असेल आपली तर आपण डबल कोट्स यूज करतो आणि आपल्याला जे कमेंट करायचं आहे डबल स्लॅश यूज करतो आणि आपल्याला जे लिहायचं आहे ते कमेंटमध्ये येतं. त्यानंतर मल्टिपल लाईनचं कमेंट असेल तर स्लॅश स्टार वॉट एव्हर यू वॉन्ट टू द कमेंट अगेन स्टार अगेन स्लॅश. सो दिस आय कॅन सी इन द IDE. नाव इफ यू वॉन्ट टू राईट हिअर दॅट समथिंग, म्हणजे आपल्याला इथं काहीतरी लिहायचं आहे. आता जर मला हे लिहायचं आहे, ही माझी दिस इज माय फर्स्ट लाईन, दिस इज माय फर्स्ट लाईन. तर आपण रन करायला गेलो तर प्रोग्राम आपल्याला एरर देणार आहे, कारण हे काही डिफाईनच नाही आहे. पण आपल्याला हे पाहिजे आहे प्रोग्राममध्ये, तर ते लिहायचं असेल तर कमेंटचा यूज केला जातो. म्हणून आपण इथे डबल डॉट टाकतो. मग प्रोग्रामर काय करतो, त्याला ज्यावेळेस डबल लाईन दिसेल त्यावेळेस तिथून पुढचा कोड इग्नोर करतो, त्या लाईनमधील जे असेल ते इग्नोर करतो. आता तुम्ही कंटिन्यू ह्याच्या खाली जर असं लिहिलं तर ते इग्नोर नाही करणार आहे तो, कारण हे मल्टी लाईनमध्ये येते. पण सिंगल लाईन कमेंट असेल त्यावेळेस आपण फक्त हेच वापरू शकतो, डबल स्लॅश. मग हे इग्नोर केलं जातं कंपायलरकडनं, आपल्या हे कम्प्लिटली इग्नोर केलं जातं. आता आपण आत्तापर्यंत प्रोग्राममध्ये काय शिकलो हे आपण पाहू. आपण बघितलं सीमध्ये आउटपुट कसं येतं, सीमध्ये आउटपुटमध्ये एक्स्ट्रा लाईन कशी ॲड करायची, सीमध्ये डबल कोट्स का वापरले जातात. मग आता एक आपण प्रोग्रामच लिहूयात ज्यामध्ये आपल्याला पूर्णपणे आउटपुट लिहिता येईल आणि आपल्याला जास्त समजेल. चॅप्टर 2साठी आपण जाऊयात आपल्या IDEमध्ये. आता आपण हे जे बघितलं होतं कमेंट्स, डबल कोट्स, स्टेटमेंट, हे सगळे आपण पुन्हा एकदा लिहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे प्रिंट डबल कोट्स इंडिया. मी आता थोडंसं माझ्या स्पीडमध्ये लिहितो. इंडिया, महाराष्ट्र, सातारा, कराड. आता आपण एक्झिक्यूट करूया. आता ह्याच्यामध्ये काय आलं, डबल कोट्समध्ये आपण आउटपुट लिहिलं, पण आपल्या एका लाईन बोललं. आपल्याला काय करावं लागेल, बरोबर तुमच्या बरोबर तीच गोष्ट मनात आल्या, एक्सेप्ट सिक्वेन्स कॅरेक्टर आपण लिहायला विसरलो. आता आपण मल्टी फंक्शनॅलिटी यूज करूया, मल्टी कर्सर फंक्शनॅलिटी आपल्या IDEची, जी की स्लॅश n. अरे मी अल्ट दाबून धरलं नाही, सॉरी. आता स्लॅश n. आता काय चुकलं विद्यार्थी मित्रांनो, जरा बघितलं का तुम्ही, ही गोष्टी ऑब्झर्व केली का? ज्यावेळेस आपण स्लॅश n लिहितो त्यावेळेस स्लॅश कशी आहे, फॉरवर्ड आहे का बॅकवर्ड आहे, तर ह्या गोष्टीकडे पण आपल्याला लक्ष असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आपली स्लॅश ही फॉरवर्डेड आपण केलेली आहे, आपल्याला ती बॅकवर्ड स्लॅश हवी आहे. बॅकवर्ड स्लॅश. मल्टीफंक्शनॅलिटी ठीक आहे. तर आपण रन करून बघू. हे आलं. आता मला सांगा, आपल्याला ही गोष्ट माहीत आहे, पण आपण कमेंट का शिकलो, आपल्याला कमेंट का शिकणं गरजेचं आहे. तर ह्या लाईनमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे हे समोरच्याला काय समजणार आहे, तर कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता दिस लाईन इंडिकेट कंट्री. खाली दुसऱ्या लाईनमध्ये तुम्ही लिहू शकता, ह्या कमेंट आहेत, कंपायलर याला इग्नोर करणार आहे. दिस लाईन इंडिकेट स्टेट. खाली दिस लाईन इंडिकेट सातारा काय आहे आपला जिल्हा, म्हणजे जिल्हा डिस्ट्रिक्ट. त्यानंतर ही ते कमेंट आली, दिस लाईन इंडिकेट तहसील. ओके. आता बघा, जसं की मी म्हटलं
आपल्या कमेंट इग्नोर करून कंपायलरने आउटपुट तेच दिलेलं आहे. डेटा टाईप असतो तो काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करतो तुमच्या OSला, तीच मॅच झाली पाहिजे म्हणून इथे रिटर्नमध्ये 0 दिलेलं आहे. प्रत्येक आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल की हा डेटा टाईप काय आहे आणि रिटर्न 0 इथे का आलेला आहे. व्हेरिएबल अँड डेटा टाईप इन सी सिंटेक्स. आता व्हेरिएबल काय आहे, डेटा टाईप काय आहे, ह्या गोष्टी आपण बघू. व्हेरिएबल काय आहे, जसं की हे नाव दाखवतंय, नावातच त्याचा अर्थ आहे व्हेरिएबल. जी व्हॅल्यू व्हॅरी होत राहणार आहे प्रोग्राममध्ये ती व्हेरिएबल आहे आणि जी फिक्स व्हॅल्यू असतात जे टाईप ते डेटा टाईप आहे. टाईप्स ऑफ व्हेरिएबल अँड डेटा टाईप इन सी. कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याकडे एक गोष्ट स्टोअर करायची असेल तर आपल्याकडे वेगवेगळे डेटा टाईप आहेत. जसं की सीमध्ये इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर. आपण कोणतीही गोष्ट पुस्तक बघितलं किंवा एखादी छोट्या छोट्या कादंबऱ्या किंवा काही बघितलं तर ते काय आहे, एक डेटा आहे जो की सेव्ह केला जातो. त्याच्यामध्ये काय काय आपल्याला मिळतं, अंक मिळतात, आपल्याला अक्षरं मिळतात, आपल्याला डेसिमल पॉईंट मिळतात. तसं सीमध्ये पण ह्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस इनपुट द्यायचे आहेत आणि आउटपुटमध्ये घ्यायचे आहेत तर त्यासाठी पण डेटा टाईप आहेत. जसं की तुम्हाला ज्यावेळेस अंक सेव्ह करायचे आहेत त्यावेळेस आपण इंटिजर नावाचा डेटा टाईप यूज करतो. त्याच्यामध्ये जसं की एक्झाम्पलमध्ये दिलं आहे, एक्झाम्पल 5, 3, 2. त्यानंतर आपला डेटा टाईप फ्लोट डेटा टाईप आहे. ज्यावेळेस आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यू, डेसिमल व्हॅल्यूशी जे आपल्याला डील करायचं असेल त्यावेळेस आपल्याला फ्लोट टाईपचा डेटा टाईप यूज करावा लागेल. 5.5, 3.3888, 2.2 ह्यासारख्या ज्यावेळेस व्हॅल्यू येतील त्यावेळेस आपण फ्लोट टाईपचा डेटा टाईप यूज करू. त्यानंतर कॅरेक्टर हा एक आपल्याकडे डेटा टाईप आहे. कॅरेक्टरमध्ये कॅरेक्टर सेव्ह होतात. आता तुम्ही ह्यात एक तुमच्या निरीक्षणात लक्षात आलं असेल की कॅरेक्टरमध्येच मी इथे सिंगल कोट्स वापरलेले आहेत जे की इंट फ्लोटमध्ये नाहीत. हे काय हे आपल्याला आपण ज्यावेळेस VS कोडमध्ये जाऊ त्यावेळेस लक्षात येईल. त्यानंतर डिक्लेअरिंग क्रिएटिंग व्हेरिएबल. व्हेरिएबल कसं डिक्लेअर केलं जातं, 2 टाईप आहेत. त्याचा सिंटॅक्स, पहिल्या सिंटॅक्समध्ये आपण डेटा टाईप लिहितो, त्यानंतर व्हेरिएबल सेमीकॉलन म्हणजे जे की आपलं टर्मिनेट स्टेटमेंट असतं. आत्तापर्यंत आपण जे प्रोग्राम लिहिले त्यामध्ये प्रत्येक लाईनच्या, प्रत्येक एक्झिक्युशन स्टेटमेंटचं एंड विथ सेमीकॉलन. जसं की आपण आत्ता पण शिकत आलो की लाईनचा शेवट पूर्णविरामानं होतो, तसंच सी प्रोग्रामिंग किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सेमीकॉलन फार महत्त्वाचा आहे, जो की टर्मिनेशन असतं कोणत्याही सिक्वेन्सचं टर्मिनेशन. त्यानंतर दुसरी पद्धत आहे डेटा टाईप, व्हेरिएबल नेम आणि त्याची व्हॅल्यू डिक्लेअर करणे. त्यानंतर आउटपुट इन व्हेरिएबल. आता पण आपण आउटपुट बघितलं, प्रिंट टेप आपण कसं प्रिंट करत आलो हे आपण आत्तापर्यंत पाहिलेलंच आहे. तेच आउटपुट व्हेरिएबल आहे. ओके, तर आत्तापर्यंत आपण जे बघितलं डेटा टाईप ते आपण IDEमध्ये जाऊन बघूयात की डेटा टाईप कसा डिक्लेअर केला जातो. नवीन चॅप्टर 3 सीमध्ये आहे म्हणून .c एंटर. आपली IDE आपल्याला जसं की आपल्याला पहिल्यांदा लिहायला लागतं. जसं आपला चॅप्टर 1 आहे त्याला मी ॲज ए बॉयलर प्लेट आपण यूज करूयात. ह्याला ॲज इट इज कॉपी पेस्ट करूयात आणि आपण पुढे ती आपल्या नेक्स्ट प्रोग्राममध्ये वापरूयात. Ctrl+A, Ctrl+C and next go to in the chapter 3 where we paste it. #include study.oh आपली हेडर फाईल, इंटिजर मेन ज्याच्यामध्ये आपलं कर्ली ब्रॅकेट चालू होतं तर आपला प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट होतं जे आत्तावर आपण बघत आलेलं आहे. त्यानंतर आपला प्रोग्राम. तर व्हेरिएबल डिक्लेअर करायचा डेटा टाईपमध्ये आपल्याला. तर आपल्या पहिल्यांदा आपण इंट व्हेरिएबलबद्दल बघू. इंट माय नम हा आपला व्हेरिएबल झाला. तर माय नम म्हणजे नक्की काय आहे, त्याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर केली आहे. जसं की आपण टाईप एमध्ये बघितलं की आपल्याला डेटा टाईप द्यायचा आहे, त्यानंतर एक व्हेरिएबल द्यायचा आहे, त्यानंतर ह्या व्हेरिएबलची दुसऱ्या लाईनमध्ये इक्वल टू साइन यूज करून व्हॅल्यू द्यायची आहे. तर मग ह्याच्यामध्ये आपण काय करू, VSमध्ये आपल्या माय नंबर डिक्लेरेशन, मी तर कमेंटमध्ये हवं तर लिहितो डिक्लेरेशन. दुसऱ्या लाईनमध्ये आपण व्हॅल्यू डिफाईन करू, माय नम इक्वल टू 10 अँड आपला टर्मिनेशन स्टेटमेंट. तर आता ह्याच्यामध्ये आपण जर आपलं आउटपुट पाहिलं डिक्लेरेशन, हे काय आहे आपलं व्हॅल्यू डेफिनेशन, व्हॅल्यू डिफायनिंग. ओके, आता आपण आपलं आउटपुट बघूयात. आता तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त हॅलो वर्ड दिसतंय. आपण हे 10 टाईप केलेलं काही दिसतच नाही आहे. जर आपण इथं पुढे यूज केलं प्रिंटएफ फंक्शन, इथं यूज केलं आणि आता आपण इथं वरती माय नम लिहिले ते इथं जर टाकलं, नाही दिसत आहे ना, नाही दिसत आहे. तिथं माय नम दिसतंय कारण त्याने आउटपुटमध्ये माय नमला पकडलं. तर आपल्याला आपण जे डिक्लेअर केलेलं आहे ते आपल्याला जर आउटपुटमध्ये हवं असेल तर अजून एक टर्म इथे यूज केली जाते ज्याचं नाव आहे फॉर्मॅट स्पेसिफायर. फॉर्मॅट स्पेसिफायर काय आहे, आपण पहिल्यांदा एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. पहिल्या लाईनमध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, त्याला व्हॅल्यू देतो आणि त्याचा आउटपुट घेण्यासाठी फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करतो. जसं की इथं %d हे फॉर्मॅट स्पेसिफायर यूज केलेलं आहे कारण आपला डेटा टाईप इंटिजर आहे. फॉर्मॅट स्पेसिफायर वेगवेगळ्या प्रकारचे असतात.
आता आपण ह्याच प्रोग्रामविषयी बघूयात. ठीक आहे, हॅलो वर्ल्ड आपल्याला नको आहे, आपण काढून टाकू. आपल्याला मायनम प्रिंट करायचं आहे, तर ह्याचे डबल कोट्स काढायचे आणि ह्याच्यामध्ये डबल इंटेड कामामध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर विथ फॉलोड बाय पर्सेंटेज साइन, डबल इंटेड कोट्स कंप्लीटेड, देन हा एक सोलपिराम आणि त्यानंतर मायनम. प्रोग्राम सेव्ह अँड देन वी रन द प्रोग्राम. बघा बरं, आपल्याला इथं आता आपलं मायनमचं आउटपुट दिसत आहे. हे मायनम कुठे आलेलं आहे एक्झॅक्टली, तर जिथं पर्सेंटेज जी लिहिलेलं आहे, जी की आपली प्लेस होल्डर व्हॅल्यू आहे, त्यामध्ये ते दिसत आहे. आता ह्याच्यामध्येच आपण जर समजा प्रिंट हॅलो वर्ड पण आपल्याला हवा असेल किंवा प्रिंट माय फेवरेट नंबर असं जर आपल्याला प्रिंट हवे असेल, तर आपण हेच आत्तापर्यंत जे आपण यूज करत आलो तेच यूज करायचं, कारण स्ट्रिंग स्टेटमेंट आहे हे. ह्याच्यामध्ये आपण काय लिहिणार, माय फेवरेट फॅव नम इज. ठीक आहे, तर आता आपण रन करून बघू. माय फेवरेट नेम इज 10. इथं आपल्याला इक्वल टू साईन हवा असेल तर त्या डबल कोट्समध्ये इक्वल टू साईन टाकू. पुन्हा एकदा रन करून बघू. माय फेवरेट नंबर इज 10. आता 10 जर तुम्हाला खाली हवा असेल तर काय आपल्याला पाहिजे, आपला एक्सेप सिक्वेन्सर पर /n. त्यानंतर मग काय येणार आउटपुट, बरोबर माय 5 नेम इज पहिल्या लाईनमध्ये आणि दुसऱ्या लाईनमध्ये 10. आता आपण दुसरा टाईप एक बघितलेला डिक्लेरेशनचा, त्यामध्ये आपण काय केलेलं, डिक्लेरेशन आणि व्हॅल्यू डिफायनिंग एकाच लाईनमध्ये केलेली. तर आपण तसं करूयात, इंट माय नम कंट्रोल V इक्वल टू साईन आणि आपला नंबर जो की आपला पहिलाच होता 10. सेव्ह आणि पुन्हा एकदा रन. म्हणजे आपलं पुन्हा एकदा तेच आउटपुट आहे, पण आपण डिक्लेरेशनचा आपला दुसरा टाईप यूज केला. पहिल्या टाईपमध्ये आपण डिक्लेरेशन केलं, डेटा टाईप डिसाईड केला, त्यानंतर डेटा टाईपमध्ये व्हॅल्यू केली. पण दुसऱ्या टाईपमध्ये आपण काय करतो, आधी आपण डेटा टाईप देतो, त्यानंतर व्हेरिएबलची व्हॅल्यू आणि इक्वल टू साईन नंतर त्याला व्हॅल्यू डिफाईन करतो. आता तुम्हाला इथं लक्षात येईल, आपण फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणून एक नवीन कीवर्ड बघितला, नवीन शब्द बघितला की फॉर्मॅट स्पेसिफायर काय आहे. तर फॉर्मॅट स्पेसिफायर हा एक प्लेस होल्डर आहे. आता जर तुम्ही प्रिंट एफ ह्याच्याऐवजी ह्याला मी कमेंट करतो, कमेंट आउट आपण केली, ठीक आहे, तर आपल्याला काय आउटपुट दिसते, 10 दिसते. तर डबल लाईन लिहिण्यापेक्षा आपण जर हिथंच लिहू शकलो तर माय फेवरेट नंबर इज कंट्रोल C कंट्रोल V. आता काय झालं, आपण रन करूयात. काय आलेलं आउटपुट, माय फेवरेट नंबर इज 10. 10 तुम्हाला खाली पाहिजे असेल. आता माय नंबर तुम्ही इथे लिहिले, तुमच्या एक लक्षात येईल गोष्ट, माय नंबर डिक्लेअर तुम्ही इथे केलं आहे, सोलपेरानंतर माय नंबर इथे लिहिलं आहे, तर ते इज नंतर का आलं, तर पर्सेंटेज D इथे आहे. फॉर्मॅट स्पेसिफायर काय आहेत, फॉर्मॅट स्पेसिफायर इज अ लेटर विच वर्क ॲज अ प्लेस होल्डर इन आवर आउटपुट. म्हणजे पर्सेंटेज डीच्या जागी माय नंबरच्या व्हॅल्यू येणार. जिथे जिथे आपण पर्सेंटेज D यूज केलं, म्हणजे पर्सेंटेज D लिहिलेलं असेल, तिथे तिथे आउटपुट येणार. व्हॅल्यू स्टोअर झाली माय नंबर 10मध्ये आणि इथं सोलपेरानंतर माय नंबर इथं कॉल केला आपण आणि ती प्लेस होल्डरमध्ये इथे व्हॅल्यू आली आणि आउटपुटमध्ये माय फेवरेट नंबर इज आणि फॉर्मॅट स्पेसिफायरच्या बदल्यानंतर आपला जो नंबर डिक्लेअर केला आहे तो म्हणजे 10. ओके, आता आपण बघणार आहोत डिफरंट फॉर्मॅट स्पेसिफायर. आत्तापर्यंत आपण फक्त इंटशी डील केलं, म्हणून आपण पर्सेंटेज डीज फक्त यूज केलं, इंट. तसे वेगवेगळे डेटा टाईप आहेत, जसं की आपण बघितलेलं पहिल्यामध्ये आपण काय बघितलेलं, इंट आहे आपल्याकडे, कॅरेक्टर आहे, फ्लोट आहे. तसेच हे पण आहेत, शॉर्ट, लॉंग डबल. मग हे ज्यावेळेस आपल्याला आउटपुटमध्ये ज्यावेळेस घ्यायचं आहे त्यावेळेस आपल्याला इंटिजर जसं की 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर इंटिजर हे ज्यावेळेस आपल्याला आउटपुटमध्ये पाहिजे त्यावेळेस आपण पर्सेंटेज D वापरणार आहे. शॉर्ट हा एक डेटा टाईप आहे, कॅरेक्टरमध्ये कॅरेक्टर येतात, C, जसं की आपण पहिल्या स्लाइडमध्ये पण पाहिलेलं. तर फॉर्मॅट स्पेसिफायरमध्ये आपण बघू, इंटिजरमध्ये पर्सेंटेज D वापरतात. इंटिजरच्या एक्झाम्पलमध्ये 1 2 3 4. शॉर्टमध्ये पण पर्सेंटेज D, लॉंगमध्ये पण पर्सेंटेज LD, कॅरेक्टरमध्ये पर्सेंटेज C. आता तुम्ही म्हणाल की इंटमध्ये आणि शॉर्टमध्ये पण फॉर्मॅट स्पेसिफायर एकच आहे, तर असं काय, तर ॲक्च्युली हे दोन्ही डेटा टाईप एकसारख्याच व्हॅल्यू स्टोअर करतात. म्हणजे इंटिजरमध्ये होल नंबर होतो, शॉर्टमध्ये पण होल नंबर, पण ह्याच्यामध्ये रेंज आहे एक पर्टिक्युलर. इंटिजरमध्ये त्याच्यापेक्षा मोठे नंबर सेव्ह केले जातात आणि त्याच्यापेक्षा ज्यावेळेस जे लाखमध्ये व्हॅल्यू जातात, लाईक पॉप्युलेशन, त्यावेळेस आपण लॉंगमध्ये सेव्ह करतो. म्हणून प्रत्येक वेळेस पर्सेंटेज D आहे, लॉंगसाठी पर्सेंटेज LD आहे.
आता कॅरेक्टर डेटा टाईप ज्यावेळेस तुम्हाला आउटपुटमध्ये दाखवायचं त्यावेळेस पर्सेंटेज सी फॉर्म स्पेसिफायर यूज करतो, की ए बी सी डी जे कॅरेक्टर आहेत ए टू झेडमध्ये आपले स्मॉल लेटर्स कॅपिटल लेटर्स जे आपण सिंगल कोट्समध्ये दाखवतो ते कॅरेक्टर डेटा टाईप आणि फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे त्यांच्यासाठी आउटपुटचा प्लेस होल्डर पर्सेंटेज सी आहे. त्यानंतर फ्लोटमध्ये आपल्या ज्या फ्लोटच्या व्हॅल्यू असतात त्या आहेत की म्हणजे आपल्या डेसिमल पॉईंट असतात 10.2 10.20 10 समथिंग वॉट एव्हर, म्हणजे ज्या डेसिमल फ्रॅक्शन व्हॅल्यू असतील 10.1 इथं मी लिहिले तसं 10.3 10.12 जे असेल ते येतं फ्लोटमध्ये. डबलमध्ये सेम ज्या व्हॅल्यू फ्लोटच्या रेंजच्या बाहेर आहेत ते डबल फ्लोटमध्ये येणार आहे, त्याचा फॉर्म स्पेसिफायर पर्सेंटेज एलेप आहे. लॉंग डबलमध्ये त्याच्यापेक्षा लाखमधील ज्या व्हॅल्यू असतील त्या असतील. आपण जे बेसिक मोस्ट ऑफ यूज करणार आहे आत्ता तरी ते इंट आहे, कॅरेक्टर आहे, फ्लोट आहे. ठीक आहे, तर आपण आपल्या आय डीमध्ये जाऊ. चॅप्टर 3मध्ये आत्ता आपण माय नंबर डिक्लेअर केला, तर आपण डिफरंट डेटा टाईप डिक्लेअर करू आणि त्याचे आउटपुट बघू कसे येतात. तर मी आता हा वाला यूज करतो. जसं की आत्ता पण आपण बघितलं, हे आता मी डिलीट करतो. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा फ्रेश लिहू. चॅप्टर 1चे आपण बायोडेट प्रत्येक वेळेस प्रमाणे यूज करतो. आपण स्निपेट वापरणार आहे पुढे जसं आपण शिकत जाऊ त्या स्निपेट कसं आहे ते आपण बघतच जाऊ. हे ॲज ए मी बॉयलरप्लेट यूज करत आलेलो आहे. प्रिंट एफमध्ये आपल्याला पहिल्यांदा डेटा टाईप बघायचा आहे इंटिजर, तर माय फॅव नंबर. सेकंड प्रिंट एफमध्ये माय फेवरेट कॅरेक्टर, माय फेवरेट डेसिमल व्हॅल्यू. ठीक आहे, जे आपण वापरणार आहे ते इंट, कॅरेक्टर अँड फ्लोट. ठीक आहे, तर हे आउटपुटमध्ये कसे दिसणार आपल्याला ते बघूयात. आता आपण हे लिहिलं, ह्यामध्ये आता आपण काय एरर आलेलं आहे का आपल्याला बघायचं आहे. माय फेवरेट नंबर ओके, ह्याच्यामध्ये आपण काय वापरलेलं नाही /n एक्सेप्ट सिक्वेन्स कॅरेक्टर. इंटली जे आय डी वापरून आपण इथे सिक्वेन्स कॅरेक्टर वापरूयात. /n आलेत काही आपल्या आउटपुटमध्ये नाही आलेलं का, चुकीची स्लॅश यूज केला आहे. /n नाही, अजून पण एरर येत आहे. काय चुकलं आहे आपलं, काय चुकलेलं आहे. इन मेन फंक्शनमध्ये 7व्या लाईनमध्ये 28 नंबरला 7व्या लाईनमध्ये काहीतरी चुकलेलं आहे. ओके, हे आपण बाहेर घेतलेलं आहे. अशा प्रोग्रामिंगच्या मिस्टेक आपल्याला बऱ्याच येणार आहेत. प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस आपण पुढे जाऊ तसंच आपल्याला चेक करत जायचं आहे की आपण कुठं चुकतोय. ह्या गोष्टी आपल्याला येतच राहतात. तर आपल्याला एरर पण ओळखता आले पाहिजेत. जसं की आत्ता आपण बघितलं इथं आपला /n होता, तर इथं आपल्याला ओळखता आला पाहिजे एरर कुठे आहे. इथं तसं दाखवतं. आपण ज्यावेळेस ही आय डी वापरतो ह्या आय डीचं हे मॅजिकच आहे की तुम्हाला कोणत्या लाईनला किती नंबरला एरर आलेला आहे ते दाखवतं. तर इथं 7 नंबरला दाखवत आहे. आता आपण बघूया, आता आपल्याला 28 काउंट करण्याची काहीच गरज नाही आहे. ह्यात आपण पूर्ण नंतर फिरवलं की आपल्याला लक्षात येतं की इथं आपण आपली चूक केलेली आहे. हे आपण डबल कोटच्या बाहेर लिहिलेलं आहे. सो सिम्पली ह्याला मिटवलं, पुन्हा रन करून बघितलं, आलेलं आहे. आता आपल्याला इथं स्लॅश दिसते आहे. तर स्लॅश का दिसते इथे, माय फेवरेट नंबर /n का स्लॅश दिसते, /n का दिसते आपल्याला. तर आपण ह्याच्यामध्ये /n का दिसत नव्हती तर आपण काय बघितलं आहे /n. इथल्या आउटपुटमध्ये आपल्याला /n दिसलेलं नाही आहे. /n इथं दिसत नव्हतं, इथं का दिसतंय स्लॅश आपल्या आउटपुटमध्ये. ह्याच्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला आउटपुटमध्ये स्लॅश का दिसतंय. तर प्रोग्राम जरा बारीकीनं आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल /n. आणि आय डीचा एक यूज बघा, इथं ज्यावेळेस तुम्ही बघताय त्यावेळेस हे एकाच रंगामध्ये दिसतंय, पण इथं एक्सेप्ट सिक्वेन्सर कॅरेक्टरचा कलर बदललेला आहे. तर इथं आपलं आलेलं नाही, आपण स्लॅश चुकीच दिल्या. पुन्हा एकदा आपण मगाच्या प्रोग्रामप्रमाणे फॉरवर्ड स्लॅश दिली जी की बॅकवर्ड स्लॅश पाहिजेला आहे. बघा कलर चेंज झाला, ॲम्बर कलर आला, यनला ॲम्बर कलर आलेला आहे. आता आपल्या आउटपुट बरोबर आहे का, तर आहे. आता आपल्याला प्लेस होल्डर पाहिजेला आहे प्रत्येक ठिकाणी. इथं इक्वल टू साईन नंतर आपल्याला प्लेस होल्डर हवा आहे. आता इथं आपण काय टाकणार आहे, आपला प्लेस होल्डर काय होतं आपला इंटिजरसाठी %d. तर इथं आपण काय टाकणार आहे %d. डबल इन्व्हर्टेड कोट्समध्ये पाहिजे तर त्याला पण येतात. जसं ह्या गोष्टीला माय फेवरेट नंबरला आणि /nला डबल इन्व्हर्टेड कोट आहे तोच ह्याच्यामध्ये होतो, पण इथे आपण डिक्लेअर केलेलं व्हेरिएबल येणार. आता तुम्ही फेवरेट नंबर डिक्लेअर केला आहे का, तर नाही केलेला. तर आपण काय करू, आधी डिक्लेअर करू इंट fnum = 10 डिक्लेरेशन. ठीक आहे, आता इथं आपण सांगितलंच नाही प्रोग्राममध्ये की आपण %d तर वापरलं, प्लेस होल्डर वापरला, पण प्लेस होल्डर कोणती व्हॅल्यू घेणार. जर मी इथं अजून एक जर इंटिजर वापरलं असतं, ठीक आहे, तर इथं मी 12 म्हटलं असतं आणि n 5 नंबर नॉट 5 नंबर म्हटलं असतं, तर %d यूज केले, पण कोणता डेटा टाईप यूज केला आहे ते कसं करणार, कुठे डिक्लेअर केले ते करण्यासाठी आपल्याला इथं एक अल्पविराम स्वल्पविराम द्यायचा आहे आणि जो डिक्लेरेशनचं नाव आहे ते यूज करायचं आहे, ते इथं येईल. आता आपण आउटपुट बघूयात काय आलं. माय फेव नंबर इज 10. जसं की मागाच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं, जो प्लेस होल्डर पर्सेंटेज फॉर्मॅट स्पेसिफायर आहे तो डिक्लेअर केलेली व्हॅल्यू त्याच्या जागी आणून ठेवतो. माय फेवरेट नंबर आणि 10 हे इथं आलेलं आहे. हे 12 आलं नाही कारण नॉट 5 माय फेव नंबर होतं. तर आपल्याला ते पण जर करायचं असेल तर काय करणार,
नेक्स्ट लाईन कंट्रोल डी. मी ह्याच्यामध्ये एक शॉर्टकट तयार केलेला आहे. मी ह्या शॉर्टकटविषयी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललेलंच आहे. जिथं आपण आयडीचं व्हिडिओ केलेलं त्यामध्ये आपण ह्याबद्दल बोललेलो आहे. नॉट. आता आपण ह्याला रन करून बघितलं तर येईल आपल्याला आउटपुटमध्ये. इथं पण आपल्याला नॉट फेव म्हणायला पाहिजे कारण ते आपल्या आउटपुटमध्ये यायला पाहिजे ना आपल्याला. आपण फक्त तिथंच लिहिलं मग आपल्याला डिफरन्शिएशन दिसणार नाही आहे. कम्प्युटरला थोडीच माहीत आहे की तुम्ही काय लिहिताय. तुम्ही जे लिहिलं तो दाखवणार आहे ना. तर माय फेवरेट नंबर 10 आलं, माय फेवरेट नंबर इज 12 आलं. आता कॅरेक्टर, इथे कॅरेक्टर आलं पण आपण त्याला डिक्लेअर केलेलं नाही. सो लेट्स डिक्लेअर इट. कॅर डेटा टाईप फॅव कॅरेक्टर त्यानंतर इक्वल टू साइन ए कम्प्लिटेड. येतं का आता आउटपुट. आता एरर लेन्सनं आपल्याला काय सांगितलेलं आहे, आयडेंटिफायर ए अनडिफाईन्ड. आता मी जसं की पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की याला आपल्याला सिंगल कोट यूज केला पाहिजे कारण हे एक कॅरेक्टर आहे, सिंगल कोट. ठीक आहे. आता येईल का आउटपुट. अरे नाही आलं. का आलं नाही. तर याच्यामध्ये आपल्याला इथे पण प्लेस होल्डर वापरायचा आहे जो की आपण वापरलेला नाही. आपला प्लेस होल्डर कॅरेक्टरसाठी काय आहे, %C. आता आलं का. आत्ता पण नाही आलं. का नाही आलं. कारण इथं ज्या पद्धतीने आपण इथं स्वल्पविराम टाकून जो टाईप डिक्लेअर केला आहे तो केला होता तो इथं अजून केलेलाच नाही आपण. तर इथं पण आपल्याला तो करावा लागेल. डबल कोट्स नंतर स्वल्पविराम फॅव कॅरेक्टर कंट्रोल V. त्याच पद्धतीनं फ्लोट नंबरसाठी आता आपल्याला एक फ्लोट सिक्वेन्स एक्सेप्ट सिक्वेन्स कॅरेक्टर यूज करायचा आहे. तो आधी आपण डेसिमल पॉईंट आपण फ्लोटमध्ये डेसिमल पॉईंट सेव्ह करतो. सेम आपण डिक्लेअर करू कंट्रोल D फ्लोट फॅव डेसिमल. आणि आता आपल्याला सिंगल कोडची गरज नाही आहे. 10.10 आणि इथं पुन्हा एकदा स्वल्पविराम आणि जे डिक्लेरेशनला नंबर दिला आहे तो कंट्रोल C कंट्रोल V. ठीक आहे. तर आपण रन करून बघू आलं का. माय फेवरेट नंबर इज 10, माय फेव नॉट नंबर इज 12, माय फेवरेट कॅरेक्टर इज ए, माय फेवरेट डेसिमल व्हॅल्यू ती आलेलीच नाही आहे याच्या जागी. का आली नाही. पुन्हा एकदा आपण फॉरवर्ड स्पेसिफायर यूजच केला नाही. माय फेवरेट डेसिमल व्हॅल्यू फॉलोड बाय %. ओके. आता तुम्ही इथे एक बघितलं तर आपण तर डिक्लेअर केला 10.10 पण आपल्याला इथं 10.10 नंतर किती डिजिट दिसतात 1 2 3 4 5 6. आपण ज्यावेळेस डेसिमल फ्रॅक्शन बघू ना त्यावेळेस तुमच्या ही लक्षात येईल ही गोष्ट. ठीक आहे. आता आपण जाऊयात आपल्या नेक्स्ट स्लाइडमध्ये. C व्हेरिएबल व्हॅल्यू. आता आपण कोणत्याही गोष्टीची व्हेरिएबल व्हॅल्यू डिक्लेअर केली तर त्यानंतर ती आपल्याला चेंज करायची असेल तर आपण कशी चेंज करू शकतो हे बघूया. आता तुम्ही जर एखाद्या गोष्टीला व्हॅल्यू असाइन केली आणि त्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू चेंज करायचं असेल तर तुम्ही कशी चेंज करणार. तर एकदा असाइन करा आणि पुन्हा त्याला ओव्हरराईट करा. तर ओव्हरराईट कशी केली जाते तर असाइन करू शकता वन व्हेरिएबल त्यानंतर त्याला अनदर व्हेरिएबल डिक्लेअर केलं जाऊ शकतं किंवा एम्प्टी व्हेरिएबलमध्ये तुम्ही एखादी व्हॅल्यू पण ॲड करू शकता. तर आत्तापर्यंत C व्हेरिएबल आत्तापर्यंत आपण बघितलं कसे डिक्लेअर केले जातात, कोणत्या टाईपमध्ये 2 टाईपमध्ये जसे डिक्लेअर झालं ते पाहिलं. आता आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करायची आहे तर ते आपण कशी चेंज करू शकतो. आपण तिला असाइन करू शकतो त्यानंतर चेंज करू शकतो व्हेरिएबलच्या नावाने आणि तिला ओव्हरराईट करू शकतो. ही झाली पहिली पद्धत. त्यानंतर दोन व्हेरिएबल आधी डिक्लेअर करू शकतो आणि दुसऱ्या व्हेरिएबलला पहिल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू देऊ शकतो. आणि तिसरं कॉपी व्हॅल्यू टू एम्प्टी व्हेरिएबल. लेट्स सी इन द VS कोड. आता आपण डिक्लेअर करूया पहिल्यांदा आपला व्हेरिएबल इंट माय नम इक्वल टू वॉट एव्हर वी वॉन्ट द व्हॅल्यू 10. नेक्स्ट माय अदर नंबर इक्वल टू 20. देन आता इथं का आलेलं आहे एक्सपेक्टेड. तर ज्यावेळेस आपण व्हेरिएबलचे नेमिक्लेचर बघू त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येईलच की ह्याच्यामध्ये हे का आलेलं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करतो तर त्याच्यामध्ये स्पेस नको आहे. ठीक आहे. माय अदर नंबर इज 20. आता आपल्याला ह्याचं आउटपुट घ्यायचं आहे तर आपण प्रिंट आपला प्लेस होल्डर म्हणजे फॉर्मॅट स्पेसिफायर %D त्याला डबल कोट्समध्ये %D स्वल्पविराम माय नंबर कंट्रोल C कंट्रोल V कम्प्लिटेड प्रिंट %D माय अदर नंबर. इथे आपल्याला माय अदर नंबर. ठीक आहे. तर आता आपलं पण आउटपुट बघूयात 10 20. हे एकाच लाईनमध्ये का आलं कारण आपण फॉर्मॅट स्पेसिफायर वापरलेला एक्सेप्ट सिक्वेन्स वापरलेला नाही. ठीक आहे. 10/n. ठीक आहे. 10 and 20 हे आपले आउटपुट आले. तर आपण आता काय बघत होतो इफ यू असाइन न्यू व्हॅल्यू टू एक्झिस्टिंग व्हेरिएबल इट विल ओव्हरराईट द प्रिव्हियस वन. ह्याच्यामध्ये आपलं एक्झिस्टिंग व्हेरिएबल माय नंबर आहे आणि माय अदर नंबर आहे. तर आपल्याला आता जर समजा माय नंबरला 10च्या ऐवजी 100 करायचं असेल तर आपण काय करू शकतो ओव्हरराईट माय नम इक्वल टू 100. ओके. त्यानंतर ओव्हररायटिंग फॉर माय अदर नंबर कंट्रोल C कंट्रोल V आणि त्याला आपण 200 डिक्लेअर केलं.
ठीक आहे. सेव्ह. आत्ता पहिल्यांदा आपण ज्यावेळेस आउटपुट बघितलं त्यावेळेस काय आलं तर 10 आणि 20 आलेलं, पण आता काय येतं आहे, आता बघूया काय येतं आहे 100 आणि 200. म्हणजे काय झालं, हे ओव्हर रायटिंग झालं. तुम्ही पहिल्यांदा डिक्लेअर करता व्हॅल्यू, त्यानंतर ती व्हॅल्यू ओव्हर राईट होऊन जाते. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण बघतोय की हे आपण टाईप करत निघालोय पण हे फॉर्मॅटिंग प्रॉपर होत नाही आहे, तर इथं प्रिंट आहे, हे प्रिंट आहे, त्यासाठी आपण काय करू, एक इथं राईट क्लिक करू, फॉर्मॅट डॉक्युमेंट बोलू. बघा बरं, जर आपण हे असं पुढं मागे कुठेही केलं असलं तरी आपल्याला ते रिडेबल आहे का, नाही आहे ना. कंपायलर भलेही जरी वाईट म्हणजे आपल्या ब्लँक स्पेसेस इग्नोर करत असेल, आउटपुट आपल्याला प्रॉपरली देत असेल, तरी पण आपण ज्यावेळेस बघतो कंपायलिंग करतो त्यावेळेस ते येत नाही आहे. तर मग त्यासाठी आपण काय करू शकतो, एक ऑप्शन आहे आपल्याकडे फॉर्मॅट डॉक्युमेंट. हे जरी पुढे मागे टाईप झालं पूर्णपणे तरी आपण फॉर्मॅट डॉक्युमेंट ह्या ऑप्शननं त्याला फॉर्मॅटिंग करू शकतो. पुन्हा एकदा बघूया आपण, हे असं पुढे मागे टाईप झालेलं आहे तर आपल्याला ते फॉर्मॅटमध्ये करायचं आहे का, तर आपण राईट क्लिक मारणार आहे VS कोडमध्ये, फॉर्मॅट डॉक्युमेंटवर क्लिक करणार आहे आणि हे फॉर्मॅट स्पेस, तर हे फॉर्मॅटमध्ये येतं. आता आपण पहिला टाईप बघितला ज्यामध्ये आपण बोललो इफ यू असाइन न्यू व्हॅल्यू टू एक्झिस्टिंग व्हेरिएबल इट विल बी ओव्हर राईट प्रिव्हियस वन. दुसरं काय आहे, यू कॅन ऑल्सो असाइन द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल टू अनदर. ठीक आहे, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्याला असाइन करणे. कसं करू शकतो, आता मला माय अदरमध्ये 200 होतं. ठीक आहे, तर त्या व्हेरिएबलला मला व्हॅल्यू असाइन करायची आहे जी की माय अदर नंबरला होती. तर माय असाइन द व्हॅल्यू ऑफ माय अनदर नंबर आपण ओव्हरराईड बघितलं. आता आपण बघू तिसरा टाईप. तर यू कॅन ऑल्सो असाइन द व्हॅल्यू वन व्हेरिएबल टू अनदर व्हेरिएबल. असाइन द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल टू अनदर व्हेरिएबल. एक्झाम्पलमध्ये आपण बघूयात इंट माय नंबर 10, इंट माय अदर नंबर 20. आणि आता ही व्हॅल्यू 20 जी आहे ती आपण जी 20 व्हॅल्यू आहे ती माय नमला असाइन करू. तर ते आपण कशी असाइन करू शकतो, तर माय नम इक्वल टू माय अदर नेम स्टेटमेंट टर्मिनेटर. म्हणजे आता माय अदर नंबर आणि माय नंबर दोघं पण 20 झालेले आहेत. बघा बरं 20. माय नंबर एक सुरुवातीला आपला 10 होता. ठीक आहे, तर काय होतं आहे माय नंबर 10 आला, माय नंबर अदर नंबर 20 आला. पण आपण अदर नंबरची व्हॅल्यू माय नंबरला ज्यावेळेस ओव्हरराईट करतो किंवा डिक्लेअर करतो कॉपी, त्यावेळेस अदर नंबरची कॉपी पहिल्यामध्ये जाते, कारण एक्झिक्युशनमध्ये हे नंतर येते. म्हणून ज्यावेळेस आपण आउटपुट घेतो त्यावेळेस आपल्याला दोन्हीमध्ये पण 20 दिसते. ठीक आहे. आता कॉपी व्हॅल्यू टू एम्प्टी व्हेरिएबल. आता आपण ह्याच्यामध्येच बघूयात. आपण एक एम्प्टी व्हेरिएबल तयार करू. ह्याच्याऐवजी ह्याला व्हॅल्यूज असाइन करायची नाही आहे. माय नंबर आपला आहे, माय अदर नंबर आपला पूर्णपणे एम्प्टी आहे. माय अदर नंबर आपण डिक्लेअरच केलेला नाही, तरी पण माय अदर नंबरची व्हॅल्यू कशी येते बघा. आपल्याला फक्त माय अदर नंबर प्रिंट करायचा आहे. आपण ह्याच्यामध्ये कुठेही डिक्लेअर केलेलं नाही, फक्त माय नंबर 10 डिक्लेअर केलेला आहे आणि माय अदर नंबरला त्याची व्हॅल्यू आपल्याला कॉपी करायची आहे की जो एक आपण एम्प्टी व्हेरिएबल बनवला होता. तर इंट माय नंबर 10, इंट माय अनदर नंबर, जस्ट ओनली डिक्लेरेशन आणि कॉपी द प्रिव्हियस माय अदर नंबर टू माय नंबर. मग आता आउटपुटमध्ये माय अदर नंबर काय येणार आहे, तर 10 येणार आहे, जो की आपण डिक्लेअर पण केला नव्हता. बघितलं का, ह्याच्यामध्ये आपण माय नंबर 10 डिक्लेअर केलेला, माय अदर नंबर एक एम्प्टी व्हेरिएबल क्रिएट केलेला, पण माय अदर नंबरमध्ये आपण ज्यावेळेस जी तिसरी आपली एक्झिक्युशन लाईन आहे त्यामध्ये त्याला कॉपी केलं. तर अशा आपण 3 प्रकारे व्हेरिएबल करू शकतो. एक तर तुम्ही त्याला असाइन करा एक्झिस्टिंग व्हॅल्यू आणि त्यानंतर त्याला ओव्हरराईट करा, किंवा 2 व्हेरिएबल बनवून पहिल्या व्हेरिएबलची दुसऱ्याला व्हॅल्यू द्या आणि तिसरा आपण टाईप बघितला कॉपी व्हॅल्यू टू एम्प्टी व्हेरिएबल. त्यानंतर ॲड व्हेरिएबल व्हॅल्यू टुगेदर. आता आपण एक ऑपरेटर साइन यूज करून 2 व्हेरिएबल एकत्र ॲड करू शकतो. तर आपण आता नवीन प्रोग्राममध्ये बघूया. आता आपल्याला काय बनवायचं आहे ॲक्च्युली, तर एक व्हेरिएबल आहे आपल्याकडे जो की आपण ॲड करणार आहे. एक्झाम्पलमध्ये मी इथं लिहिलेलंच आहे इंट num1 इक्वल टू 10, इंट num2 इक्वल टू, त्यानंतर आपल्याला सम नावाचा एक इंटिजर बनवायचा आहे, इंट सम इक्वल टू num1 प्लस num2. आउटपुट का आलं नाही, पुन्हा एकदा आपण आउटपुट स्टेटमेंट नाही लिहिलेलं. प्रिंट या फॉर्मॅट स्पेसिफायर %d कंप्लीशन सोल्पेराम सम. आता ह्याच्यामध्ये काय राहिला, टोकन. आपल्या या ठिकाणी आउटपुट आलेलं आहे. आता आपण बघू
सी डिक्लेअर मल्टिपल व्हेरिएबल. आता आपण व्हेरिएबल डिक्लेअर करताना प्रत्येक एक्झिक्युशन लाईन लिहित होतो. म्हणजे आपल्याला एक व्हेरिएबल करायचं असेल तर एक लाईन, दुसऱ्या व्हेरिएबल असेल दुसरं. तर आपण त्याच्याऐवजी कॉमा सेपरेटर वापरू शकतो. जसं की आता इंट num1 num2 num3 करण्याऐवजी आपण एकाच ह्याच्यामध्ये कॉमा सेपरेटर वापरू शकतो. हे आपण खालचं कमेंट आउट करूयात. स्टार. ठीक आहे. इथं आपण कॉमा सेपरेटर वापरू. num1 कॉमा सेपरेटर num2 कॉमा सेपरेटर num3. तर प्रत्येकाला आपण व्हॅल्यू असाइन करू. num1 इक्वल टू 10, num2 इक्वल टू 20, num3 इक्वल टू 30. num1 num2 num3चे आपल्याला सम घ्यायचे आहे. इंट सम इक्वल टू num1 प्लस num2 प्लस num3. आता आपल्या आउटपुटमध्ये हीच लाईन आपण यूज करू जे आपण प्रिव्हियसमध्ये यूज केल्या. ठीक आहे. 60 num1 आपण म्हणजे आपण एकाच प्रत्येक वेळेस सेपरेटली डिजिट डिक्लेअर करण्यापेक्षा एकत्रच करू शकतो. तर ह्याच्यापेक्षा अजून सिम्प्लिफाईड कसं करू शकतो आपण इथे सुद्धा डिक्लेअर करू शकतो डायरेक्ट नंबर. num1 10. ठीक आहे. num2 20, num3 30 आणि सम. आता आपल्याला इथं num1 num2 num3 लिहिताना फॉर्मॅटमध्ये आलेलं नाही. तर आपण मगाशी बघितलं फॉर्मॅट डॉक्युमेंटेशन num1 प्लस num2 प्लस num3. ह्याच्यापेक्षा सिम्प्लिफाईड कसं करू शकतो तर ह्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे की प्रिंट एफमध्येच आपण डायरेक्ट त्याची सम करू शकतो. इथे num1 num2 सम करण्यापेक्षा हे पूर्णपणे स्किप करून हेच डायरेक्टली आपण num1 प्लस num2 प्लस num3 आहे ते डायरेक्टली इथे पण डिक्लेअर करू शकतो. आपलं आउटपुट तेच येणार आहे 60. म्हणजे पहिल्यांदा आपण सेपरेटली डिक्लेअर करायचो, त्यानंतर सेपरेटली ॲड करायचो, आउटपुटमध्ये घ्यायचो. आता आपण फक्त 2 लाईनमध्येच पूर्ण प्रोग्राम लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात आयडेंटिफायर्स. द एक्झाम्पल ऑफ आयडेंटिफायरमध्ये कसं एक्झाम्पल इंटिजर XYZ जे आत्ता आपण बघितलं तेच जे आपण ID मध्ये जे बघितलं तेच इथं मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता सी व्हेरिएबल डिक्लेअर करताना जे आता आपण num1 num2 हे जे व्हेरिएबल जे करत होतो त्याचे काही नियम आहेत. कधीही कोणतेही व्हेरिएबल चालू होणार आहेत त्याच्यामध्ये असणार आहेत लेटर्स, डिजिट अँड अंडरस्कोर. नेममध्ये कधीच सुरुवातीला नंबर नसणार आहे. ते नेहमी सुरू झालं पाहिजे लेटर किंवा अंडरस्कोरनं. नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. म्हणजे मी जर इथं एखाद्याला जीवन असं दिलं तर ह्या दोन्हीचा अर्थ वेगवेगळा असणार आहे. नेममध्ये कधीही व्हाईट स्पेसेस येणार नाहीत. म्हणजे एखाद्या व्हेरिएबलच्या नेममध्ये कधीच व्हाईट स्पेस येणार. जसं की आपण इथं व्हाईट स्पेस टाकलं तर जे आयडी आहे ती त्याला सेपरेटच पकडणार. जर तुम्ही num1 आणि num2 मध्ये असा स्पेस दिला तर हा एरर गेट करणार, त्याच्या लक्षातच येणार नाही, एरर दाखवणार कारण कधीच व्हाईट स्पेसेस नसतात. म्हणजे काय बघितलं आपण नंबर कसे होतात नेम फक्त लेटर्सने चालू होतात. त्यामध्ये डिजिट लेटर आणि अंडरस्कोर असतं. ते सुरू होताना नेहमी लेटर आणि अंडरस्कोरनंच चालू होणार आहे. म्हणजे कोणताही नंबर सुरुवातीला नसणार आहे. म्हणजे num1 आपण डिक्लेअर करताना कधीही असं सुरुवातीला नंबर नाही ॲड करू शकत. कधीही ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला num1 इकडे असं ॲड करू शकत नाही. हा एरर देणार. सुरुवातीला कधीही नंबर असणार नाही. ठीक आहे. बिगिन विथ लेटर ऑर अंडरस्कोर. तसं पण मला पुस्तकी भाषेत शिकवायचं नाही आहे, पण बऱ्याच वेळा आपल्याला पुस्तकी भाषेत शिकावं लागतं. त्यामुळे आपल्याला अशा गोष्टी बघाव्या लागणार. नेम्स आर कंटेन लेटर्स, डिजिट, अंडरस्कोर. नेम मस्ट बी बिगिन विथ लेटर ऑर अंडरस्कोर. नेम आर केस सेन्सिटिव्ह. म्हणजे माय वेअर हे डिफरंट आहे. म्हणजे इथं V कॅपिटल होतं, इथं V स्मॉल होतं. तर आपल्याला अंडरस्टँडिंगला ते एकच असेल पण कंपायलर त्याला वेगवेगळं पकडतो. नेम कॅनॉट कंटेन व्हाईट स्पेसेस. जसं की आता एक्झाम्पलमध्ये बघितलं आपण नंबरच्या की नंबर 1 मध्ये num1 मध्ये आपण जर स्पेस घेतला तर ते वेगवेगळं पकडलं जातं. म्हणून व्हाईट स्पेसेस इग्नोर असले पाहिजेत. स्पेशल कॅरेक्टर जसं की हॅश, पर्सेंटेज ह्यासारखे स्पेशल कॅरेक्टर पण नसले पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जनरल कोणत्याही व्हेरिएबलचं नेम देताना रिझर्व्ह कीवर्ड यूज करू शकत नाही. म्हणजे कोणत्याही व्हेरिएबलचं नाव इंट असू शकत नाही, कॅर असू शकत नाही किंवा फ्लोट असू शकत नाही कारण सीमध्ये काही वर्ड रिझर्व्ह केलेले आहेत. ठीक आहे. आता पाहू एक रिअल लाईफ एक्झाम्पल. आता पण आपण समजण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी एक्झाम्पल घेत होतो, पण एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊ. एका स्टुडंटच्या डेटामध्ये काय काय येतं ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला पूर्णपणे समजेल की कोणती गोष्ट कशी सेव्ह केली जाते. जसं की आता आपल्याला इथे दिसतंय एक स्टुडंट ID एक नंबर आहे तर इंटवाला डेटा टाईप यूज केला आहे. स्टुडंटचा एज पण एक नंबर आहे, इंटवाला यूज केला आहे. स्टुडंटची फी ही डेसिमल नंबरमध्ये आहे म्हणून फ्लोट टाईपचा डेटा टाईप यूज केला आहे. स्टुडंटची ग्रेड ही कॅरेक्टरमध्ये आहे म्हणून कॅरेक्टर टाईपचा डेटा यूज केला आहे. असंच बरेच रिअल लाईफ एक्झाम्पल असतात. तर तुमच्यासाठी एक एक्सरसाइज आहे, ह्याच्यामध्ये एक एक्सरसाइज आहे की हे रिअल लाईफ जे एक्झाम्पल आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे
आणि ही तुमच्या आय डीमध्ये स्वतः रन करून बघायचं आहे. हा प्रोग्राम बरोबर लिहिलेला आहे, याच्यामध्ये काहीच मिस्टेक नाही आहेत. पण तुम्ही ज्यावेळेस रन कराल त्यावेळेस ह्यामध्ये काय मिस्टेक आहे ह्या तुम्ही शोधायच्या आहेत. मी तर ह्याच्यामध्ये प्रोग्राममध्ये काहीच मिस्टेक ठेवलेली नाही आहे, पण तुम्ही बघायचं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि आपल्या ह्याच्यामध्ये आय डीमध्ये टाईप करायचं आहे आणि त्यानंतर रन करून बघायचं आहे की ह्याच व्हॅल्यू येतात का. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण एक एक्सरसाइज घेतो याच्यावर. आता पण आपण जेवढं शिकलो त्यासाठी एक एक्सरसाइज की कॅल्क्युलेट एरिया ऑफ ट्रायंगल. ह्यासाठी तुम्हाला जास्त गोष्टी लागणार नाही आहेत. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला तुम्ही इंटरनेटवरून शोधू शकता, जे की एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे, लेंथ इंटू विड्थ ती कशी आहे, रेक्टँगुलरसाठी तुम्हाला कोणता डेटा टाईप लागेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील. आणि त्यानंतर हा एक्सरसाइज प्रत्येकानं कंप्लीट करायचा आहे. तर आता आपण बघू एक्सरसाइज. एका एक्सरसाइजमध्ये आपण काय बघणार आहोत तर कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँग्युलर. तर एरिया ऑफ रेक्टँग्युलरचा फॉर्म्युला काय आहे हा तुम्ही इंटरनेटवरून शोधू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणता डेटा टाईप लागेल हे आत्तापर्यंत आपण घेतलेल्या माहितीमध्ये मी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर कोणत्या फॉर्म्युला कसा यूज करायचा आणि रेक्टँगलचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा हे तुम्ही बघायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण रिझल्ट कीवर्ड जे आपण बोलत होतो ते आपल्या कीमध्ये 40 रिझल्ट कीवर्ड आहेत. ठीक आहे. तर आपण ते रिझल्ट कीवर्ड पाहूयात. ॲटो, एल्स, लॉंग, स्विच, ब्रेक, इनम, रजिस्टर, टाइप ऑफ, केस, एक्सटर्न, रिटर्न, युनियन, कॅरेक्टर, फ्लोट, शॉर्ट, अनसाइन्ड, कॉन्स्टंट, फॉर, साइन्ड, वाइड, कंटिन्यू, गो टू, साइज ऑफ, वोलाटाइल, डिफॉल्ट, इफ, स्टॅटिक, वाइल, डू, इंट, स्टक, अंडरस्कोर, पॅक्ड, डबल. आता तुम्ही हे कीवर्ड यूज करू शकत नाही. आपण जे प्रिव्हियस स्लाइडमध्ये जे नेम बघितलं त्यामध्ये आपण काय बोलतो, नेम मस्ट बी बिगिन विथ द लेटर ऑर अंडरस्कोर. तर आपला एक रिझर्व कीवर्ड अंडरस्कोर आणि त्यानंतर नेम नाही, ह्यातलं तुम्ही कोणतंही वापरू शकत नाही. डेटा टाईप्स म्हणजे काय, आपल्याकडे किती टाईपचे डेटा टाईप्स आहेत सीमध्ये तर 4 टाईपचे. एक बेसिक डेटा टाईप्स, दुसरे डिराइव्ह डेटा टाईप्स, 3 मॉडिफायर्स, चौथा टाईप क्वालिफायर्स. बेसिक डेटा टाईप्स आत्तापर्यंत आपण डील करत आलो आहे त्याविषयी. त्यामध्ये इंट येतं, कॅरेक्टर येतं, फ्लोट येतं, डबल येतं. ठीक आहे. त्याबद्दल आपण आत्तापर्यंत बोलत झालं. त्यानंतर आपण बघतो डिराइव्ह डेटा टाईप. डिराइव्ह डेटा टाईप काय आहेत तर ते बेसिकमधून डिराइव्ह केले जातात. कधी कधी प्रोग्राम लिहिताना आपल्याला ह्या डेटा टाईपशी डील करावं लागतं की बेसिक डेटा टाईपपेक्षा आपल्याला काही डेटा डिराइव्ह करावा लागतो. तर तो डेटा डिराइव्ह करताना आपल्याला बेसिक डेटा टाईप वापरावे लागतात आणि डिराइव्ह डेटा टाईप तयार केले जातात. त्यानंतर आहे आपलं मॉडिफायर. मॉडिफायर हा एक रिझर्व कीवर्ड आहे जो की आपल्याला बेसिक डेटा टाईपचा साईज डिक्लेअर करण्यासाठी डिक्लेअर म्हणण्यापेक्षा साईज ऑफ बेसिक डेटा टाईपसाठी मॉडिफायर यूज केले जातात. त्यानंतर चौथा डेटा टाईप आहे टाईप क्वालिफायर. टाईप क्वालिफायर काय करतं तर टाईप क्वालिफायर जे आपले व्हेरिएबल आहेत त्याचा बिहेवियर मॉडिफाय करतं. जसं की आपल्याकडे एक कॉन्स्टंट आहे आणि एक व्होलाटाईल आहे. आपण जसं पुढं जाऊ, जसं आपण पुढं शिकत जाऊ त्यावेळेस आपल्याला क्वालिफायर, मॉडिफायर, डिराइव्ह डेटा टाईप जास्त क्लिअर होईल. आत्ता फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की बेसिक डेटा टाईप काय आहेत. आपण जसं पुढे जाऊ त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक ह्या बाकीच्या गोष्टी समजतच जाणार आहेत. त्यानंतर आपण बघू डेटा टाईप आणि त्यांची साईज. बेसिक डेटा टाईप्स आणि त्यांची साईज. कॅरेक्टरची साईज. ॲक्च्युली जे डेटा टाईप आहेत त्यांच्या साईज आर्किटेक्चरप्रमाणे डिपेंड असतात. त्यामुळे हे तुम्हाला रट्टा मारून किंवा पाठ करून काही उपयोग होणार आहे. जसं जसं आर्किटेक्चर चेंज होतं आपण ज्यावेळेस पुढे जाऊ त्यावेळेस साईज ऑफ नावाचं आपण एक फंक्शन बघणार आहे. म्हणजे साईज ऑफ नावाचा एक फॉर्मॅट स्पेसिफायर बघणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या सिस्टममध्ये प्रत्येक डेटा टाईप कितीचा आहे. सो हे मी एक तयार केलं आहे ज्यामध्ये डेटा टाईपचे साईज मी बाईटमध्ये लिहिलेले आहेत. कॅरेक्टर 1 बाईट, शॉर्ट इंटिजर 2 बाईट, इंटिजर 2 बाईट, लॉंग इंटिजर 4 बाईट, फ्लोट 4 बाईट, डबल 8 बाईट, लॉंग डबल 10 टाईप, इनम 2 टाईप अँड वाईड इज मिनिंगलेस. म्हणजे आपण जिथं इंट मेन यूज करतो तिथं कधी कधी आपण वाईड यूज करणार आहे. ते कसं यूज करणार आहे, काय करणार आहे हे तुमच्या लक्षात येईलच. पण आत्ता तुम्हाला हेच फक्त लक्षात घ्यायचं आहे की आपल्याकडे डेटा टाईप आहेत 4 प्रकारचे: बेसिक, डिराइव्ह, मॉडिफायर, टाईप क्वालिफायर. पण आपण डील आत्ता करत आहोत फक्त बेसिक डेटा टाईपची. तर डेसिमल प्रिसिजन काय आहे? एखाद्या नंबरचं प्रिसिजन इज द नंबर ऑफ डिजिट इन ए नंबर. स्केल इज द नंबर ऑफ डिजिट टू द राईट द डेसिमल पॉईंट इन द नंबर. फॉर एक्झाम्पल, द नंबर 123.47 हॅज ए प्रिसिजन ऑफ 5 अँड ए स्केल ऑफ 2. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये 123.47मध्ये आपल्या नंबरचं जे डेसिमल स्केल आहे ते 2 आहे, प्रिसिजन 5 आहे. डेसिमल प्रिसिजन सीमध्ये बघणं म्हणजे आपल्या डेसिमल पॉईंटनंतर जितके डिजिट आपल्याला आउटपुटमध्ये हवे आहेत ते आपण डिसाईड करणे. आत्तापर्यंत तुम्ही आपण ज्यावेळेस फ्लोट डेटा टाईप शिकलो त्याचे आउटपुट बघितले तर त्यामध्ये आपल्या लक्षात आलं की ज्यावेळेस आपण फ्लोट माय नंबर आणि आउटपुटमध्ये फ्लोट नंबर आपण ज्यावेळेस प्रिंट करतो आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये 6 डिजिट येत आहेत डेसिमल पॉईंटनंतर. तर ते आपल्याला
कंट्रोल केले पाहिजे. म्हणजे आपल्याला आउटपुट जर एक्सपेक्टेड 3.5 असेल आणि आपण डेसिमल प्रिसाईज नाही केलं, डायरेक्ट आउटपुट प्रिंट केलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला 3.5 5 टाइम्स 0 येतं आहे. तर ते न यावं ह्यासाठी सीमध्ये एक प्रोसिजर आहे डेसिमल प्रिसिजन नावाची. आता आपण बघूयात आपल्या VS पॉईंटमध्ये त्याच्याविषयी. आता आपला आहे चॅप्टर नंबर 4. जसं की तुम्हाला माहीत आहे, हा सिम्बॉल इंडिकेट करतो न्यू फाईल. चॅप्टर नंबर 4 आपण सीची फाईल बनवतो, एक्सटेन्शन आपण .4 यूज करणार आहे. एंटर. आता आपले चॅप्टर 4 त्यानंतर आपण प्रत्येक जसं की आपण पहिल्या लेक्चरपासून बनवत आलो आहे की आपण प्रत्येक ठिकाणी # stdio.h हेडल फाईल इनपुट करत असतो, जे की मी पहिल्या चॅप्टरमधून घेत आहे. Ctrl+V. त्यानंतर मेन टाईप करत आहोत. आपलं एक्सटेन्शन काम करतं आहे. मेन टाईप केल्यानंतर एंटर केल्यानंतर तो आपल्याला एक सेटअप देतो बॉयलर प्लेटसारखा. आत्ता आपल्याला याची गरज नाही म्हणून हे डिलीट करत आहोत आणि आपण कोड लिहायला चालू करणार आहोत. आता आपण जे PPTमध्ये आपलं एक्झाम्पल घेतलेलं आहे, म्हणजे आपण आत्ता जे घेतलं फ्लोट माय नंबर 3.5 आणि आपण फक्त प्रिंट करायचं आहे ते. तर आपला ह्याच्यामध्ये डेटा टाईप आलेला आहे फ्लोट. आपण इंडिकेट केला फ्लोट. फ्लोटमध्ये माय फ्लोट नंबर. माय फ्लोट नंबर व्हेरिएबलला नाव दिलेलं आहे आपण माय फ्लोट नंबर, त्याला इक्वल टू 3.5 आणि आपण आउटपुटमध्ये आता प्रिंट करणार आहोत. प्रिंट F पॅरासिंथेसिस. आपला फॉर्मॅट स्पेसिफायर याच्यासाठी %F आहे. त्यानंतर कॉल करण्यासाठी स्वल्पविराम आणि आपला डेटा टाईपचा नेमिंग माय फ्लोट नम. ठीक आहे. त्यानंतर ॲज डिसाइडेड टर्मिनेशन सेमिकोलन माय फ्लोट नंबर. माय फ्लोट नंबर. ठीक आहे. आता काय चुकलेलं आहे माय फ्लोट नंबरमध्ये आपलं, आपण स्पेलिंग मिस्टेक केलं आहे का इथे लिहिताना. %F माय फ्लोट नंबर. तर काय चुकलेलं आपलं माय फ्लोट नंबर. तर आता बघितलं तर याच्यामध्ये आता आपण माय फ्लोट नंबरचं आउटपुट आहे प्रिंट F %F जो आपला फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. त्यानंतर आपला जो डेटा टाईपचं नाव होतं ते आपण घेतलेलं आहे. प्रिंट फंक्शननं आपण आउटपुट बघणार आहोत. आता आपण आपलं आउटपुट ह्या नंबरनं, म्हणजे जोपर्यंत आपण रन कोडरमध्ये एक्सटेन्शन आपल्याला इथं जे बटन आलेलं आहे, जे की एक त्रिकोणीसारखं दिसतंय, ते यूज करून आउटपुट चेक करू. तर अजून एरर आपल्याकडे काय आहे प्रिंट F फंक्शनमध्ये, एक्सपेक्टेड प्रिंट F एरर का दाखवत आहे. हां, तर हा सेव्ह झाला नव्हता प्रोग्राम आपण चेंजेस केल्यानंतर, त्यामध्ये आउटपुट आलं नव्हतं. तर रन कोड एक्सटेन्शनमध्ये इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्ट सेव्ह होतं, पण तरी आपण खात्री करायची की आपलं पूर्ण लिहून झाल्यानंतर प्रोग्राम Ctrl+S आपण करतच आहोत, ज्याने की आपला प्रोग्राम सेव्ह होईल आणि रन होईल. आपल्याला आउटपुटमध्ये कधी कोड रन होत नाही आहे, कधी असं जाणवतं आहे. ठीक आहे. त्यासाठी काही सेटिंग आहेत, त्या मी चेक करून तुम्हाला सांगेनच. पण तोपर्यंत ज्यावेळेस आउटपुट येणार नाही आहे आणि तुम्हाला खात्री आहे की प्रोग्राम बरोबर आहे, तर हा सेकंड वे आहे जो की मी तुम्हाला आता सांगत आहे आउटपुट कसं चेक करायचं. न्यू टर्मिनल gcc.exe फॅटल एरर नो इनपुट फाईल कंपायलेशन टर्मिनेट. हे आलं तर तुम्ही समजायचं की तुमच्या सिस्टममध्ये MinGW प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे. जर प्रॉपरली इन्स्टॉल झाला नसेल, म्हणजे आत्तापर्यंतच्या प्रोग्राममधले जर तुमचे आउटपुट आले असतील तर तो झालेलाच आहे ऑलरेडी, कोड रनर पण तुमचा चालतच आहे. पण नसेल झाला ह्या प्रोसेसमध्ये आणि इथं जर तुम्हाला नाही आलं तर तुम्हाला MinGWचा जो आपण VS कोड इन्स्टॉलेशन आणि कंपायलर इन्स्टॉलेशन व्हिडिओमध्ये जे दिले तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय चुकलेलं आहे. आता इथे सेकंड स्टेपमध्ये GCC आपण जे फाईलला नाव दिलेलं आहे, इथं आपलं chapter 4.c आहे ते द्यायचं आपल्याला. टॅब दाबलं तर ते येतं ऑटोमॅटिक. ठीक आहे. chapter 4.c. आता इथं लक्ष द्या जरा थोडंसं. इथे कोणती एक्सी आहेत हे बघा. चॅप्टर 2चे आहे, चॅप्टर 3चे आहे, चॅप्टर 4चे आहे, चॅप्टर 1चे आहे. पण जसं की मी आता इथे एंटर मारेन तर तुमच्या लक्षात इथे ए नावाची एक्सी पण आलेली आहे. ठीक आहे. तर ए नावाची एक्सी आल्यानंतर आपण काय करणार, ए टाईप करून टॅब दाबणार आहोत, म्हणजे तिला आपण कॉल करणार आहोत. जसे आपण ए नावाची एक्सी कॉल केली, आपल्या चॅप्टर 4ची एक एक्सी ए नावाची तयार झाली. एंटर केलं तर आपल्याला आउटपुट येईल. जसं की आपण बघितलं फ्लोट नावाचा आपण जर डेटा टाईप यूज केला तर त्यामध्ये डायरेक्ट आपल्याला आउटपुटमध्ये डॉट नंतर 1 2 3 4
5 6 डॉट येतात, पण आपल्याला एक्सपेक्टेड एकच आहे. तर अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला डेसिमल प्रिसिजन यूज केलं पाहिजे. ठीक आहे. तर डेसिमल प्रिसिजन म्हणजे कसं यूज करतो आपण, तर आपल्या नोट्समध्ये पण तुम्हाला ह्या गोष्टी समजून येतीलच. तर आपल्याला एकच पाहिजे असेल, आपल्याला 2 डिजिट पाहिजेत, तर आपण इथं 0.2 लिहू शकतो. मग आता कंट्रोल एसनं सेव्ह केलं. आता आपल्याकडे GCC प्रोसेसनं जाण्यापेक्षा आपल्याकडे कोड रनर एक्सटेन्शन आहे, म्हणून इथूनच मी रन करून दाखवत आहे. तर डायरेक्ट बघा आता काय आलं 3.50. पुन्हा एकदा बघा, हे जर मी काढलं .2 तर आउटपुटमध्ये काय येते 3.5 5 टाइम्स 0. ठीक आहे. पण आपल्याला ज्यावेळेस 2च डिजिट हवे असेल तर आपल्याला इथं 0.2 लिहायचं आहे. ज्यावेळेस आपल्याला 4 डिजिट हवे असतील 0.4 लिहायचं आहे. म्हणजे इतकं सिम्पल आहे की तुम्ही हे डेसिमल किती पाहिजेत हे इथं डिसाईड करू शकता. त्यानंतर आपण एक एक्झाम्पल पाहू, एक्सरसाइज. युजिंग डिफरंट डेटा टाइप टू कॅल्क्युलेट द आउटपुट द टोटल कॉस्ट ऑफ नंबर ऑफ आयटम टेक फॉलोइंग इनपुट. तर आपण एक्सरसाइज सोडवत आहोत. आता एक्सरसाइज नंबर 2मध्ये आपल्याला हा इनपुट डेटा दिलेला आहे. इनपुटमध्ये टोटल आपल्याकडे आयटम आहेत 50. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, टू कॅल्क्युलेट अँड आउटपुट द टोटल कॉस्ट ऑफ नंबर ऑफ आयटम. आणि आपल्याला हे इनपुट घ्यायचं आहे. आयटम किती आपले 50, कॉस्ट पर आयटम किती आहे 9.99. टोटल कॉस्ट आयटम इंटू स्टार कॉस्ट पर आयटम करन्सी. म्हणजे आपल्याकडे 4 टाईपचे इनपुट आहेत. आपल्याला इथे किती डेटा टाईप यूज करावे लागतील, तर 4. आयटम 50 आहे म्हणजे इंटिजर टाईप डेटा टाईप. कॉस्ट पर आयटम 9.99 आहे म्हणजे फ्लोट टाईपचा डेटा टाईप. टोटल कॉस्ट आयटम इंटू कॉस्ट पर आयटम. आता इथं 50 आणि आयटम 50 आणि कॉस्ट पर आयटम 9.99 येणार आहे. तर इथं आपल्याला पण फ्लोटिंगमध्ये उत्तर येणार. ज्यावेळेस इंटिजरचा आणि फ्लोटिंग जी व्हॅल्यू आहे आपली, म्हणजे जसं की एक्सरसाइजमध्ये आपले टोटल आयटम 50 आहे, हा एक इंटिजर नंबर आहे. कॉस्ट पर आयटम 9.99 आहे, 9.99 आहे, जो की एक आपला फ्लोट नंबर आहे. याच्यासाठी आपण फ्लोट टाईप डेटा टाईप यूज करू. टोटल कॉस्ट हा एक फॉर्म्युला दिलेला आहे की टोटल कॉस्ट कशी काढायची, आयटम इंटू टोटल कॉस्ट पर आयटम. ठीक आहे. आणि करन्सी आपल्याकडे डॉलर आहे. ॲक्च्युली आपल्याला रुपी असते, पण आपल्या कीबोर्डवरती डॉलरचा सिम्बॉल हा असतोच. आता नवीन कीबोर्ड येत आहेत ज्यामध्ये रुपीचा पण सिम्बॉल इन्क्लूड होतं आहे, पण आत्ता तरी आपल्याकडे नाही आहे, तर आपण हा यूज करू. तर यासाठी आपण कोणता डेटा टाईप यूज करणार, हे एक कॅरेक्टर आहे, तर कोणता यूज करू, कॅरेक्टर. तर आपण आपल्या VS कोडमध्ये जाऊन हे एक्सरसाइज सोडवूयात. म्हणजे आत्तापर्यंत आपण झालेल्या गोष्टी ज्या शिकलेल्या आहेत त्या आपल्याला क्लिअर होतील. तर चॅप्टर 4च्या एक्सरसाइजला आपण नाव देऊ चॅप 4 एक्सरसाइज 2, किंवा आपण फक्त नाव देऊ एक्सरसाइज 2. ठीक आहे. VS कोडमध्ये आपलं नवीन फाईलचा हा सिम्बॉल इथं आपण क्लिक केलं, एक्सरसाइज 2.c तयार झालेलं एक्सरसाइज 2.c ची फाईल आपली. त्यानंतर जसं की आपण प्रत्येक वेळेस घेतो, प्रत्येक प्रोग्राममधून पहिली रन ॲज इट इज Ctrl+V मेन. आता भरपूर मेन आलं तर कोड स्निपेट ऑफ फॉर मेन ही यूज करायचं आहे. एंटर, आपलं स्निपेट आलेलं आहे. इथे आपण कोड लिहिणार आहोत आपल्या ॲक्च्युअलमध्ये. तर आपल्या कोडमध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, एक्सरसाइजमध्ये दिलेलं इनपुट आयटम 15, जो की आपला एक डेटा टाईप आहे INT, इंटिजर डेटा टाईप, इंटिजर डेटा टाईपचं नाव त्यांनी एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे आयटम. तर आता आहे इंटिजर डेटा टाईप आयटम इक्वल टू आयटम इक्वल टू दिलेले आहेत 50. कॉस्ट पर आयटम, जो की एक फ्लोट टाईपचा डेटा टाईप आहे, फ्लोट कॉस्ट पर आयटम इक्वल टू 9.99. स्टेटमेंट टर्मिनेशन. त्यानंतर टोटल कॉस्ट हा पण एक फ्लोटमध्ये केलं पाहिजे, कारण एका फ्लोटचा आणि एका इंटिजरचा जे कन्वर्जन होतं, मल्टिप्लिकेशन होतं, ते एक फ्लोट असतं, म्हणून फ्लोट डेटा टाईप. फ्लोट डेटा टाईपमध्ये डेटा टाईपचं नाव टोटल कॉस्ट इक्वल टू हा फॉर्म्युला आयटम इंटू कॉस्ट पर आयटम. त्यानंतर स्टेटमेंट टर्मिनेशन. ठीक आहे. आत्तापर्यंत आपला प्रोग्राम बरोबर चालते का बघण्यासाठी आपण काय करणार आहोत, बरोबर रन करून बघणार आहोत. इथं आउटपुट येणार नाही, कारण कुठेही आपण आउटपुट घेतलेलं नाही आहे. त्यांनी एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, टोटल कॉस्टचं आउटपुट घ्यायचं आहे, आपल्याला कॉस्ट पर आयटम काढायचं आहे आणि टोटल कॉस्ट किती होत्या हे बघायचं आहे. ठीक आहे.
म्हणजे आपल्या आउटपुटमध्ये टोटल कॉस्ट आली पाहिजे. तर मग प्रिंट एफमध्ये टोटल कॉस्ट इक्वल टू, आता टोटल कॉस्ट काढण्यासाठी अजून एक आपल्याला टोटल कॉस्ट कशी निघणार आहे आपली, तर ही टोटल कॉस्ट आहे जी की आपण टोटल कॉस्ट नावाने सेव्ह केलेली आहे. पण फ्लोट टाईपचा डेटा आपल्याला ज्यावेळेस पर्सेंटेज आउटपुटमध्ये घ्यायचा आहे तर आपण एक प्लेस होल्डर वापरतो ज्याला आपण फॉर्मॅट स्पेसिफायर बोलतो, जो की डबल नोटेड कोर्समध्ये असतो. मग इथे काय पर्सेंटेज एफ. आता लक्षात घ्या आपल्याला अगोदरच तो घेतलेला आहे, ठीक आहे, तर इथे घ्यायची गरज नाही. टोटल कॉस्ट पर्सेंटेज एफ, ठीक आहे. तर टोटल कॉस्ट काय येणार आपली, जी ह्या लाईनला आपल्या एक्झिक्यूट होणार आहे, टोटल कॉस्ट इक्वल टू आयटम म्हणजे की 50 इंटू 9.99, ठीक आहे. आता आपला आउटपुट येते का 10 नंबर झाल्यामध्ये 5मध्ये एरर आहे, 10 नंबर झाल्यामध्ये 5 नंबरला एरर आहे. तर काय एक्सपेक्ट करतं आहे, एरर एक्सपेक्टेड डॉट बिफोर रिटर्न. म्हणजे बघा प्रिंट एफ फंक्शन नंतर आपण स्टेटमेंट टर्मिनेशन केलेलं नाही. तुम्ही एक रील्स पण बघता प्रोग्रामिंगविषयी की तुम्हाला टर्मिनेट करायचं असेल तर अल्पविराम वापरावं लागतं. म्हणजे ती हिंदीमध्ये रील्स आहे, आपण त्याला मराठीत स्वल्पविराम म्हणतो, हिंदीमध्ये अल्पविराम, इंग्लिशमध्ये कोलन बोलतो, सेमिकोलन. तर इथे सेमिकोलन राहिलेला, त्यामुळे ते स्टेटमेंट टर्मिनेट पकडत नव्हतं. ते प्रिंट एफपासून रिटर्नपर्यंत एकच स्टेटमेंट पकडत होतं. पण ॲक्च्युली ही 2 स्टेटमेंट आहेत. स्टेटमेंट टर्मिनेट करणं नेहमी गरजेचं आहे. प्रत्येक स्टेटमेंट नंतर आपल्याला स्टेटमेंट टर्मिनेटर हवा आहे, जो की आपला सेमिकॉलन आहे. पहिल्यामध्ये आयटम नंतर आहे, इथे आहे. सेमिकॉलन प्रत्येक स्टेटमेंट टर्मिनेशन नंतर गरजेचं आहे. जसं की आपल्या मराठी ग्रामरमध्ये फुल स्टॉप असतो, इंग्लिशमध्ये फुल स्टॉप, मराठीमध्ये पूर्णविराम, ठीक आहे. तर आता आपण रन करूया. टोटल कॉस्ट काय आली 0.000. आता ही टोटल कॉस्ट 0.000 का आली, तर इथं आपण कॉलच केलेलं नाही आहे, ठीक आहे. इथं आपल्याला ही टोटल कॉस्ट कॉल केली पाहिजे ना, फक्त प्लेस होल्डर ठेवला, ठीक आहे. कंट्रोल V. आता बघूया बरं आपलं आउटपुट काय येतं आहे, 4.499.5.00000 अँड 0 सो ऑन, ठीक आहे. 499.5.0 टू सो ऑन अप टू 6 डिजिट आफ्टर डेसिमल पॉईंट. त्यानंतर आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, टोटल कॉस्ट पर आयटम, ठीक आहे. तर आपल्याला टोटल कॉस्ट पर आयटम घ्यायची असेल तर ती 9.99 आहे. आता टोटल कॉस्ट आपल्याला त्यांनी कशी प्रिंट करायला सांगितल्या, प्रिंटमध्ये आपलं उत्तर काय आलं पाहिजे 4.99.50. तर आपण इथं काय वापरणार आहे 50 करण्यासाठी, आत्ताच आपण काय शिकलो, डेसिमल प्रिसिजन, बरोबर. फक्त आपण आउटमध्ये इथं काय करणार आहे, फॉर्मॅट स्पेसिफायर नंतर त्यांनी किती सांगितले 2, तर आपण फक्त 2 डिजिट घेणार आहोत. किती, तर फक्त 2.2, ठीक आहे. आता आउटपुट बघा बरं, टोटल कॉस्ट 499.50, ठीक आहे. त्यांनी अजून काय आउटपुटमध्ये आपल्याला दिलेलं, आपल्याला अजून काय आउटपुटमध्ये घ्यायचं आहे, तर टोटल नंबर ऑफ आयटम पण आपल्याला आउटपुटमध्ये प्रिंट करायचे आहेत. तर बरोबर आहे, आता पण आपण बघत आलेलं आहे ही गोष्ट. मी जरा आता स्पीडमध्ये टाईप करून घेतो. आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, तर नंबर ऑफ आयटम. तर नंबर ऑफ आयटम मला घ्यायचे असेल तर मला हे प्रिंट टेप लागेल. तर मी माझा शॉर्टकट यूज करतो, कंट्रोल C, कंट्रोल V. आता आपल्याला इथं असं फॉर्मॅट स्पेसिफाय करायची गरज नाही आहे. आपल्याला VS कोडने एक फॅसिलिटी दिली, ज्याबद्दल आपण आधीच बोललेलो आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये याबद्दल बोललेलं आहे. इथं फॉर्मॅट डॉक्युमेंटेशन हा ऑप्शन यूज करायचा आहे आणि आपली आयडी आपल्यासाठी काम करणार आहे. म्हणजे किती आपण जरी टाईप करताना इकडे तिकडे जरी झालं असेल तरी आपल्याला ते व्यवस्थित करून देण्याचं काम कोण करणार आहे, आपला विज्युअल स्टुडिओ कोड. म्हणून तर आपण विज्युअल स्टुडिओ कोड वापरत असतो. जस्ट राईट क्लिक, गो ऑन द फॉर्मॅट डॉक्युमेंटेशन अँड सी द रिझल्ट इज डॉक्युमेंट इज फॉर्मॅटेड. ओके, सो डॉक्युमेंट फॉर्मॅटेशन का वापरायचं हे लक्षात घ्या. राईट क्लिक, फॉर्मॅट डॉक्युमेंट, ते डॉक्युमेंटला फॉर्मॅट करतं. आता आपल्याला काय काय प्रिंट करायचं आहे, नंबर ऑफ आयटम, टोटल आयटम, जे प्रिंट करायचं आहे ते डबल कोटमध्ये ITEM आयटम. त्यानंतर त्याच्यासाठी असलेला फॉर्मॅट स्पेसिफायर, जो की काय आहे आपल्या इंटिजरसाठी %D. काय करायचं आहे इथं, आयटम, ITEM आयटम, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, कॉस्ट पर आयटम, ठीक आहे. कॉस्ट पर आयटम आपल्याला हवे आहे प्रिंट टेपमध्ये, कॉस्ट पर आयटम. इथे पण आपल्याला कॉल केलं पाहिजे त्याला, कॉस्ट पर आयटम. तर ही गोष्ट मी जरा स्पीड घेतली, प्रत्येक एक्सप्लेन केली नाही. तर तुम्ही आता पण फक्त आपण टोटल कॉस्ट प्रॉपरली स्लोमध्ये घेतलं. ह्या गोष्टी तुम्ही आता शिकलेला आहात, म्हणून मी त्याच्याबद्दल एक्सप्लेन करत नाही आहे. आता काय झालं, हे एका लाईनमध्ये आलं. आता तरीसुद्धा काहीतरी राहतंय. काय राहतंय, आपला स्पेसिफायर.
आता काय करणार, आता इथं टाईप करणार, इथे टाईप करणार, त्यापेक्षा मल्टीफंक्शनल काय, अल्टचं बटन दाबून धरा, 2 ठिकाणी क्लिक करा, /n. आता काय झालं पुन्हा एकदा, लास्ट व्हिडिओमध्ये जसं झालं तर /n. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक n डबल आलेला आहे. ठीक आहे, बॅकवर्ड स्लॅश यूज करायचे आहे. माझ्याकडून फॉरवर्ड स्लॅश व्हिडिओमध्ये येते, तर तुम्ही ती बॅकवर्ड करायची आहे, बॅकवर्ड करणं गरजेचं आहे. तर त्यांनी जे सांगितलं ते आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे का, मिळालेलं आहे का. पहिल्यांदा त्यांनी आपल्याला आउटपुटमध्ये सांगितलेलं नंबर ऑफ आयटम 15 प्रिंट करा. तर आपले झालेत का तसे नंबर ऑफ आयटम 50 प्रिंट. तर टोटल आयटम आपण 50 प्रिंट केलेले आहेत. त्यानंतर त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याकडे येतो कॉस्ट पर आयटम 999 आणि डॉलरचं सिम्बॉल पण आहे. तर आपण ते इथे केलेलं नाही आहे, आपण फक्त आउटपुट 9 घेतलेलं आहे. त्यानंतर टोटल कॉस्टमध्ये 499.50 आणि डॉलरचं सिम्बॉल. तर इथं आपल्याकडे आता ती गोष्ट अजून आपल्याला करायची आहे, आपली एक्सरसाइज अजून पूर्ण झालेली नाही आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला डॉलरची, जर आपल्याला पहिल्यांदा डॉलरचा सिम्बॉल डिपेंड करावा लागेल. तो कशामध्ये करणार, कॅरेक्टर, त्याला आता आपण काय म्हणू, करन्सी, त्याचं नाव देऊ करन्सी इक्वल टू. आपण आता कॅरेक्टर डाटा शिकताना बघितलेलं की सिंगल युनिट कॉममध्ये आपण ते देणार आहोत, करन्सी डॉलर आणि स्टेटमेंट टर्मिनेटर आपला सेमीकॉलन. तर आपल्याला काय पाहिजे, हिते पण आपल्याला आलं पाहिजे डॉलर सिम्बॉल, हिते पण आलं पाहिजे. तर आता कुठे करणार आपण डॉलर, कुठे आपण कॉल करणार डॉलरला, तर ह्या प्लेस होल्डर नंतर दुसरा प्लेस होल्डर पर्सेंटेज करन्सीसाठी म्हणजे कॅरेक्टरसाठी कोणता, सी. इथं अजून एक कॉल करणार आहोत, कोणता, करन्सी. आपण जो नाव दिलं आहे ते Ctrl+V. आलं का एक्सपेक्टेड करन्सीमध्ये, तर आलेलं आहे. सेम आपण हे ते पण करणार आहोत. /nच्या आधी एक फॉर्मॅट स्पेसिफायर %C आणि इथे कॉल करणार आहोत करन्सीला. ठीक आहे, जो की आपण इथं डेटा टाईप तयार केलेला, सॉरी व्हेरिएबल तयार केलेला. तर आता हे खाली गेलेलं आहे डॉलर सिम्बॉल, हे इथं पाहिजेलं आहे. काय करावं लागेल, काय चुकलं आहे माझ्याकडून. ओके, हे मला इथं नसून %C नंतर हवा आहे. तर रन करूयात. तर आपलं आउटपुट एक्सपेक्टेड आलेलं आहे, आपल्याला जे हवं होतं एक्झाम्पलमध्ये दिलेलं होतं ते आलेलं आहे. नंबर ऑफ आयटम, कॉस्ट पर आयटम आणि सिम्बॉल. तर ह्याच्यासाठी इथं पण आउटपुट आले टोटल आयटम 50, कॉस्ट पर आयटम 9.99, डॉलर सिम्बॉल, त्यानंतर टोटल कॉस्ट 499.50. आता डेसिमल प्रिसिजन आपला पॉईंट झालेला आहे. एक्सरसाइज आपण सोडवलेले आहे. टाईप कन्व्हर्जन ही दुसरी संकल्पना आहे डेसिमल प्रिसिजनसारखीच. म्हणजे आता आपल्याकडे डेटा टाईप इंटिजर आहे, फ्लोट आहे. तर टाईप 2 प्रकारचे डेटा टाईप आहेत, एकामधून दुसऱ्या डेटा टाईपमध्ये आपल्याला का जावं लागतं हे आपण पाहूयात. तर टाईप कन्व्हर्जन, वाय नीड टाईप कन्व्हर्जन. फॉर एक्झाम्पल, इफ यू ट्राय टू डिवाइड 2 इंटिजर 5/2, you would expect the result to be 2.5, but since we are working with integer and not floating point value, the following example will just output 2. Let's explore same example in VS Code. म्हणजे 5 आणि 2चा भागाकार केल्यानंतर आपल्याला माहिती आहे, ह्युमन ब्रेन आहे आपला, की आपण डायरेक्ट आन्सर काढू शकतो की 2.5. पण कंपायलरला ते माहिती आहे का, आपण बघूयात का आधी. च्या4.c मध्ये आपण बघूयात. ठीक आहे, टाईप कन्व्हर्जन काय करायचं आहे, 5 आणि 2चा भागाकार करायचा आपल्याला. सेम आता आपण जसं एक्सरसाइजमध्ये सोडवलं हे आपण डिलीट करूयात. डिलीट केलं. 5 एक इंटिजर आहे म्हणून इंटिजर डेटा टाईप इंटिजर x एक नाव देऊ आता, किंवा आपण num1 बोलू, नंबर 1 इक्वल टू 5. सेम दुसऱ्यासाठी Ctrl+D म्हणून शॉर्टकट तयार केलेला आहे. तुम्हाला पण माहीत आहे माझी लाईन कशी येते, तुम्ही कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. मी Ctrl+C Ctrl+V करत नाही आहे, तर Ctrl+D करतो आहे. हा शॉर्टकट तुम्हाला कोड रनरमध्ये सेट करून घ्यायचा आहे. 5 आणि 3 सॉरी 5 आणि काय दिलेलं आहे, 5 आणि 2. ठीक आहे, 2 इंटिजर आले आहेत. आता आपल्याला त्यांचा डिवायडेशन करायचं आहे. तर आपण काय करू, इंट आन्सर म्हणून एक डेटा टाईप तयार करू. नको, आपल्याला आत्तापासून सवय लावून घ्यायचं. तर आपल्याला जे करायचं आहे तेच रिडेबल करण्यासाठी आपल्याला डेटा टाईप बनवायचे आहेत. त्याचप्रमाणे आता आपण इथे x किंवा y पण घेऊ शकलो असतो, पण आपण num1 आणि num2 घेतलं आहे. तर ह्या इंटिजरमध्ये आपल्याला डिव्हिडंट घ्यायचं आहे. तर डिव्हिडंट नावाचा बनवू, ठीक आहे, किंवा आन्सरच बनवू, आन्सर इक्वल टू. आता पण आपण बघत आलो num1
डिवायडेड बाय num2. ओके, स्टेटमेंट टर्मिनेटर गरजेचा आहे. तर काय झालेलं आहे असं, इथं काय आहे आयडेंटिफायर num2 तुम्ही बघितलं, याच्यामध्ये स्पेस नाही आहे. ठीक आहे, नाही स्पेस पण नाही, इथं आपण डिफाईनच केलेलं नाही num2. आता ठीक आहे, आता आपण आपलं आउटपुट बघूया. num1ला num2ला ज्यावेळेस आउटपुटसाठी प्रिंट एफ फॉलोड बाय %d फॉर्मॅट स्पेसिफायर, आणि आपण कॉल करणार आहोत आपल्या ॲन्सरला ANS. आलं का आउटपुट? येणार आहे का आउटपुट? एरर का दाखवते रे? आता बघा, एरर दाखवते. ANS तुम्ही डिपेंड केलेलं नाही बोलते. का म्हणते? आपण ते डिपेंड केलं आहे ना. का बोलतंय? तर C आपला केस सेन्सिटिव्ह असतो. कॅपिटल A आणि स्मॉल a वेगवेगळा समजतो. आपण ह्युमन ब्रेन आहे, आपल्याला ते लक्षात येतं, आपल्याला ते शिकवलं आहे कारण आपण इंग्लिश शिकलो आहे. पण C कंपायलर त्या गोष्टीला एरर समजतो. सो हे एक आपल्या लक्षात नेहमी असलं पाहिजे. एक Cमध्ये कॅपिटल A आणि स्मॉल a हे नेहमी वेगवेगळं पकडत जातं. त्याला केस सेन्सिटिव्हिटी बोलतात. हा एक कन्सेप्ट आहे. बऱ्याच वेळा अशा छोट्या छोट्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगत जाईन, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. ठीक आहे, तर आता आउटपुटमध्ये ॲन्सर D आलं आहे, कारण फॉर्मॅट स्पेसिफायर कशाने फॉरवर्ड होतो? %2. काय यायला पाहिजे होतं? आपण काय एक्सपेक्ट करत होतो? 2.2ने 5 लावायला किती येतं? 2.5 येतं. आले का उत्तर? काय आपण एक्सपेक्ट करतो? 2.5, पण उत्तर आलेलं आहे 2. मग आत्ताच आपण IDEमध्ये बघितलं की वी सीन दॅट वी नॉट गॉट द आउटपुट व्हॉट वॉज वी एक्सपेक्ट. सो लेट एक्सप्लोर मोर अबाउट द टाईप कन्व्हर्जन. टाईप कन्व्हर्जनमध्ये 2 टाईपचे टाईप कन्व्हर्जन आहे. एक इम्प्लिसिट टाईप कन्व्हर्जन, दुसरा एक्सप्लिट टाईप कन्व्हर्जन. इम्प्लिसिटला आपण ऑटोमॅटिक टाईप कन्व्हर्जन बोलतो आणि एक्सप्लिट आपल्याला करावा लागतो. टाईप कन्व्हर्जन गरजेचा काय आहे हे आपण आत्ता VS कोडमध्ये जे एक्सप्लोर केलं त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला लक्षात आलं की आपल्याला एक्सपेक्टेड आन्सर भेटत नाही आहे. 2 प्रकारचे टाईप आहेत, ऑटोमॅटिक, मॅन्युअल. इम्प्लिसिट, एक्सप्लिसिट. ठीक आहे, तर इम्प्लिसिट कन्व्हर्जन म्हणजे ॲटोमॅटिक कन्व्हर्जन आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला स्वतः काय करायचं नाही, कंपायलर स्वतःहून ॲटोमॅटिक कन्वर्ट करतो. इम्प्लिसिट कन्व्हर्जन इज डन ॲटोमॅटिकली बाय कंपायलर वेन यू असाइन ए व्हॅल्यू वन टाईप टू अनदर. तर हेच आपण VS कोडमध्ये बघूयात की इम्प्लिसिट कन्व्हर्जन कसं काम करतं. चॅप्टर 4मध्ये अजून एक फाईल बनवायची आपल्याला. न्यू फाईलच्या सिम्बॉलवर गेलो. चॅप्टर 4 चॅप्टर 4मध्ये जाय म्हणून मी चॅप्टर 4 करतोय. ठीक आहे, हे आपल्याला पुढे लागणार आहे. इथं आपण आन्सर काढणार आहोत. ज्यावेळेस आपण टाईप कन्व्हर्जन आपलं पूर्णपणे सांगून होईल किंवा शिकवून होईल त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये बदल जे करणार आहोत ते आपण बघूयात. आता पहिल्यांदा आपण ॲटोमॅटिक कन्व्हर्जन म्हणजे इम्प्लिसिट कन्व्हर्जन बघतोय. आता मला एक फ्लोटिंग व्हॅल्यू घ्यायची असेल, माय फ्लोट डेटा टाईप. पहिल्यांदा मी काय करतो, ॲटोमॅटिक कन्व्हर्जन. ठीक आहे, मी लिहून घेतलं टायटल. प्रत्येक ह्याच्यामध्ये सुरुवातीला हे आपल्याला हवं आहे, हे आपण घेणार आहोत. हॅश इन्क्लूड .h Ctrl+V. त्यानंतर आपली बॉयलर प्लेट जशी येते मेन, ह्याच्यामध्ये आत्ता याची गरज नाही आहे. इथं आपण कोड लिहिणार आहोत. हे पण याची आत्ता गरज नाही आहे, हे डिलीट करणार आहोत. ॲटोमॅटिक कन्व्हर्जनमध्ये आपलं एक्झाम्पल आहे. आता बघा, एक्झाम्पलमध्ये आपण घेऊयात कोडमध्ये एक फ्लोटिंग नंबर घेऊया. फ्लोट माय फ्लोट इक्वल टू 9. आता आपण आउटपुट घेऊयात त्याचं. प्रिंट एफ. आपल्याला टायपिंग स्पीड का वाढवायचं हे लक्षात आलंच असेल तुमच्या की टायपिंग स्पीड किती गरजेचं आहे. प्रोग्राममध्ये कितीतरी आपला टाईम हा टायपिंग स्पीड वाचवत असतं. सॉरी, कॉल करा मायनमला. आता आउटपुटमध्ये काय येते बघा, एरर. काय एरर? स्टेटमेंट टर्मिनेटर. ठीक आहे, आपण इनपुटमध्ये 9 दिलेलं आहे, पण आउटपुटमध्ये हे ॲटोमॅटिक फ्लोटमध्ये कन्वर्ट झालेलं फ्लोट नंबरचं आउटपुट आलेलं आहे 9.99. तर आपण काय बघितलं की कंपायलरनं 9ला ॲटोमॅटिक 9.0000 मध्ये कन्वर्ट केलं. आत्ता हे आपल्याला प्रॉपर वाटतंय की ठीक आहे, 0नं काय झालं त्यानं काय फरक पडतो. पण ज्यावेळेस हीच व्हॅल्यू कन्व्हर्जन 9.99च्या बाबतीत होतं त्यावेळेस कसं वाटतं आपल्याला. म्हणजे ह्या माय फ्लोटला आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊ 4B करून. चॅप्टर 4B.C. ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला तेच घ्यायचं आहे.
हीच फाईल आपण उचलून घेऊयात ॲज इट इज आणि ह्यात काय आपण चेंजेस करतो ते बघूयात. तर आपण काय करणार आहोत, फ्लोटच्या ऐवजी इंटिजर डेटा टाईप यूज करणार आहोत INT आणि त्याला काय डिक्लेअर करणार आहोत 99. म्हणजे आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस 99 येतं आहे याचा अर्थ ऑलमोस्ट 10 आहे. 9.99 म्हणजे ऑलमोस्ट 10. पण आपण इथे इंटला कॉपी करणार आहोत D वापरलं तर आउटपुटमध्ये काय आलं बघूयात. कंपायलरच विचारूयात आपण का प्रिसाईज करा. 9 आलेलं आहे. 9.99चं उत्तर 9 जर आउटपुटमध्ये येत असेल तर यासाठी आपल्याला किती लॉस झाला आपला पूर्ण 0.99चा म्हणजे 1चा लॉस झाला. आउटपुट आपलं पूर्णपणे बदललेलं आहे. तुम्हाला बघा हा कोड मी झूम करून दाखवत आहोत तर आपला पूर्णपणे 1चा लॉस झालेला आहे या ठिकाणी. 9.99चा आउटपुट आपल्याला 9 आलेला आहे. तर हे टाळण्यासाठी हा शॉर्टकट काय माहीत आहे का, कंट्रोल+ दाबलं की आपली ID आपल्याला झूम करून देते, कंट्रोल- दाबलं की झूम आउट करून देते. झूम इन झूम आउट ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला सांगितल्या. हळूहळू जसं आपण ID वापरत जाऊ त्यातले शॉर्टकट मी जे यूज करतो ते तुम्हाला पण समजत जातील. किंवा मी एक छोटासा व्हिडिओ बनवेन ज्यामध्ये मी कम्प्युटर शॉर्टकट विषयी तुम्हाला सांगून देईन की कम्प्युटर शॉर्टकट कोणते आहेत बेसिकपासून Ctrl+A CV वगैरे, किंवा ID वॉर्कट कोणते यूज करतो, कोणते मी सेट केलेत, कोणते तुम्ही सेट केले तर हे व्हिडिओ बघताना तुम्हाला इम्पॉर्टंट होईल. ह्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवूच. म्हणजे आपला 0.99 डेटा टाईप गेला. तर त्यापेक्षा आपण जर असं केलं आपल्या एक्झाम्पलमध्ये, ह्या ज्या एक्झाम्पल होतं आपलं ज्यामध्ये आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट आला नाही, इथं आपण काय बघितलं की इथं डायरेक्ट % केल्यानंतर आपल्याला आउटपुट भेटलं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला बिगिनिंगला आपण पाहिलेलं की आपण इफ यू स्टोअर द सम ॲज अन इंटिजर द रिझल्ट विल बी ओनली डिस्प्ले द नंबर 2. देअरफॉर इट वुड बी बेटर टू स्टोअर नंबर फ्लोट ऑर ए डबल, राईट. म्हणजे आपण डायरेक्ट फ्लोट नंबर घेतला ह्याच्यामध्ये, ह्या एक्झाम्पलमध्ये आपण याला फ्लोट केलं. आपण डबल एक्झाम्पल घेऊयात. आपण 4B पर्यंत पोहोचलो. 4C घेऊयात. चॅप्टर 4B.C काय येत नाही आहे तर 4B घेतलेलं आहे. चॅप्टर 4.C हे आता मी का वापरते कॅपिटल 4.C, स्मॉलचं कॅपिटल मी आता का टाईप केलं हे तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. हे मी माझ्यासाठी शॉर्टकट बनवतो की मला जर एखादी गोष्ट डबल करायची असेल जी चॅप्टर 4च्या रिलेटेड आहे तर चॅप्टर 4 दुसरी तीच गोष्ट करायची तर चॅप्टर 4A, चॅप्टर 4B, चॅप्टर 4C, C मधलेच अजून करायचं होतं. चॅप्टर 4 स्मॉल C त्याच्यामध्ये अजून करायचं होतं स्मॉल C1, स्मॉल C2 किंवा कॅपिटल C1, C2. तुमचं शॉर्टकट तुम्ही तयार करायचं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जशा बरोबर वाटतील तशा तुम्ही तयार करत जायचं आहे. तर आता आपण एक डेटा टाईप घेऊ जसं की आपण बॉयलर प्लेट घेतो. आतापर्यंत आपल्या कोणत्याही कोडमधून आपण आपली बॉयलर प्लेट घेऊ शकतो. कन्फ्युजन नको म्हणून मी बाकी सगळे क्लोज करून टाकतो. चॅप्टर 2चे, चॅप्टर 3चे, ठीक आहे. स्निपेट घेऊ इथला ॲज इट इज पूर्णपणे. कंट्रोल आपल्याला किती पाहिजे ही पहिली लाईन हवी. Ctrl+V. त्यानंतर आपली ID करते कॉपी पेस्ट करायची आपल्याला काही गरज नाही आहे. मेन टाईप केलं एंटर दाबलं की आपल्याला डायरेक्ट म्हणजे आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला एक मेन टाईप करायचं आहे आणि एंटर. आपला कोडची बॉडी रेडी. त्यानंतर फक्त आपण कोड राहिला रेडी. मेन फंक्शनच्या आतमध्ये जे लिहितो ते रन होतं. आपण पहिल्यापासून हे बघत आलेलं आहे. तर आपण एक फ्लोट घेऊया डेटा टाईप. फ्लोट आन्सर इक्वल टू 5/2 टर्मिनेशन. आपण मागाशी टर्मिनेशन विसरलो होतो. आता हे फॉर्मॅट झालेलं डॉक्युमेंट फॉर्मॅट करून घेऊयात. फॉर्मॅट आउटपुटमध्ये आपलं printf डबल नोटेड कोट्समध्ये फ्लोट कॉल करणार आहे म्हणून आपण %f फॉर्मॅट स्पेसिफायर. त्यानंतर आपण जो व्हेरिएबलचा डेटा टाईप दिला आहे ॲन्सर, ज्याला नाव दिलं आहे ॲन्स, ते कॉल केलं आणि स्टेटमेंट टर्मिनेटर. तर आउटपुट बघा ॲन्स का आलेला आहे हा इथे आलेला आहे जो आपल्या फॉर्मॅट स्पेसिफायरला कंप्लीट करतो. कोड रनरमध्ये तर आपला आउटपुट आलेलं नाही. मी आत्ता जशी GCC पद्धत ओपन केलेली त्याच्यामध्ये येते का आपला एकदा आपण कोड आपण इन्स्पेक्ट करूयात त्यामध्ये काय चुकलं आहे बघूयात. डेटा टाईप फ्लोट घेतला त्याला नाव दिलं ॲन्सर 5/2. आपल्या याच्यामध्ये चूक तर काय झालेली नाही आहे. तिथे कॅपिटल F आहे तर स्मॉल f ठीक आहे. म्हणजे आत्ताच आपण जे केस सेन्सिटिव्हिटीविषयी चर्चा केलेली ॲन्सर डेटा टाईप लिहिताना तेच आलेलं आहे. म्हणजे आपल्या कंपायलरला माहिती नाही आहे स्मॉल F आणि कॅपिटल F. आपण ह्युमन ब्रेन आहोत. आपल्याला माहीत आहे कॅपिटल F आणि स्मॉल F Fच आहे. त्याचं आपण प्रोनाउन्सिएशन Fच करणार आहोत. पण कंपायलरला ती गोष्ट माहीत नाही आहे. तर केस सेन्सिटिव्हिटी इथं स्मॉल F हवा आहे. तर ॲन्सर काय आलं तरी पण ॲन्सर 2 आलं. तर ॲन्सर आपल्याला 2.5 एक्सपेक्ट असताना हे असं का होतं आहे. म्हणजे
आपलं आउटपुट टू डॉट समथिंगमध्ये काय येतं आहे. तर यासाठी जे ॲटोमॅटिक कन्व्हर्जन होतं आहे ते आपण यूज नाही केलं पाहिजे, कारण आपण आपल्या डेटावरला कंट्रोल लूज करू. त्यासाठी आपण जे आपलं मॅन्युअल कन्व्हर्जन आहे, एक्सप्लिट कन्व्हर्जन, ते यूज करू सेम ह्याच एक्झाम्पलसाठी. ठीक आहे. आता इथेच जर आपण जे आपले नंबर आहेत त्यालाच आपण जर प्लॉट केले तर, जसं की आपण 4मध्ये केलेलं. आता ह्याच नंबरला जर आपण इंटिजरऐवजी प्लॉट केलं तर काय होईल? मल्टी कर्सर फंक्शनॅलिटी वापरायची आहे प्रत्येक वेळेस आपल्याला. ठीक आहे. इंटिजरऐवजी प्लॉट. इथे पण फॉर्मॅट स्पेसिफायर स्मॉल एफ. आउटपुट काय येते आपलं? इथं आपल्याला एक्सपेक्टेड आउटपुट आलेलं आहे 2.5000000. एक्सपेक्टेड 2.5 असताना आपल्याला अजून 0 आलेले आहेत. तर आपण काय यूज करणार आहेत? बरोबर, डेसिमल प्रिसिजन .1 म्हणजे एकच येईल. 2.5 आपल्याला 2 हवे असतील .2 यूज करू मोर क्लिअरिफिकेशनसाठी. 2.50 एक्सपेक्टेड आउटपुट आपलं आलेलं आहे. म्हणजे कन्व्हर्जन ॲटोमॅटिक आणि मॅन्युअल ह्याच्यामध्ये काय चेंज आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता एक्सप्लेन व्हिडिओ मी थोडी थिअरी पण लिहिलेलं आहे. मला पुस्तकाच्या भाषेत शिकवायचं नाही आहे जास्त, प्रॅक्टिकली आपण जास्त फोकस आहोत, पण तरी पण माहीत असावं आपल्याला. एक्सप्लिसिट कन्व्हर्जन इज डन मॅन्युअली बाय प्लेसिंग द पॅरेंथेसिस इन फ्रंट ऑफ व्हॅल्यू. आता आपण काय केलेलं? डायरेक्ट फ्लोट टाईपचे डेटा टाईप डिक्लेअर केलेले. तर त्याच्याऐवजी त्यांना तसंच ठेवून, आता प्रोग्राममध्ये तसा चेंज न करता त्यांना तसंच ठेवून आपण बघूयात. आता ह्याला इंट केलेलं ना आपण, इंटच ठेवू. अल्ट दाबून धरायचं आहे आपल्याला आणि ही यूज करायची आहे फंक्शनॅलिटी. एका ठिकाणी आपण चुकीच्या ठिकाणी कर्सर प्रेस केलेला आहे, इंटमध्ये ठेवलं. ठीक आहे. आणि ह्यांनाच आपण आता हे आपल्याला समजलं आहे आत्तापर्यंत की आपलं उत्तर येत नाही आहे. फॉर्मॅट डॉक्युमेंटेशन केलं तर आपल्याला लक्षात आलं आहे. मी थोडं आता स्पीडमध्ये टाईप करतो, तुमच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे. तर मी आता एक्सप्लेनेशन देत नाही याचं की अल्ट दाबून धरायचं हे प्रत्येक वेळेस नाही बोलत आहे. ज्यावेळेस माझं मल्टी फंक्शनल कर्सर आलेलं आहे तर तुम्ही समजायचं की मी ते हे दाबून अल्टचं बटन दाबून यूज केलेलं आहे. तर आपल्याला कन्व्हर्जन बघायचं आहे, ह्याला कन्वर्ट करायचं. म्हणजे काय लिहिलं आहे ह्याच्यामध्ये, काय लिहिलं आहे? हे कन्वर्जन करताना मॅन्युअली प्लेसिंग द पॅरेंथेसिस इन फ्रंट ऑफ व्हॅल्यू, म्हणजे व्हॅल्यू आहे तिलाच प्लॉटमध्ये करू. म्हणजे ह्या 5ला आणि 2लाच प्लॉटमध्ये कन्वर्ट करू पॅरेंथेसिसमध्ये टाकून. प्लॉट एक कन्वर्ट झालं प्लॉटमध्ये. ठीक आहे. आता बघा ते 2 पूर्ण केल्यानंतर होतं आहे का? तर प्लॉटमध्ये ही व्हॅल्यू तर आपल्या प्लॉटमध्ये झाल्या का ते तरी चेक करूयात आपण. ह्याला कमेंट आउट करूयात. आधी आपलं कन्वर्जन झालं का चेक करूयात. कसं चेक करणार? आता आपण हे जर प्लॉट काढलं, आधी प्लॉट ठेवलाच नाही, हे पण कमेंट आउट करू. आपल्याला फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. आता इंट num1ला आपण प्रिंट करू. आउटपुटमध्ये आपल्याला प्रिंटफ आपलं फंक्शन डबल कन्वर्टेड कोट्समध्ये आपल्याला आपण कॉल करणार आहोत त्याला %d num1 आणि स्टेटमेंट टर्मिनेटर. प्रोग्राम बरोबर आहे का? तर आहे. आपलं 5 आलेलं आहे. आता त्याला आपल्याला फक्त प्लॉटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. जसं की आपण ह्यात पाहिलं पॅरासिंथेसिस फक्त त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर पॅरासिंथेसिस ह्याच्या पुढे आपण ठेवले आणि टाईप कन्वर्ट करून घेतला, FLOAT प्लॉट केलं त्याला. तर हा प्लॉटमध्ये कन्वर्ट होईल. पण इथं पण आपल्याला फॉर्मॅट स्पेसिफायर प्लॉटचा यूज करावा लागेल. ठीक आहे. तर प्लॉटचा यूज करताना हे असं काय येतं, प्लॉट 5.0000 यायचं एक्सपेक्टेड आहे माझं. तर प्रोग्राम इन्स्पेक्ट केला पाहिजे पुन्हा एकदा. सी कॉन्स्टंट. आत्तापर्यंत जसं आपण बघितलं काही गोष्टी तसं सी कॉन्स्टंट. आता सी कॉन्स्टंट एक्झॅक्टली काय आहे? कॉन्स्टंट म्हणजे काय? इफ यू डोंट वॉन्ट टू ऑदर्स ऑर युअर सेल्फ टू चेंज एक्झिस्टिंग व्हेरिएबल व्हॅल्यू यू कॅन यूज द कॉन्स्टंट कीवर्ड. कॉन्स्टंट हा कीवर्ड आहे. एखादी व्हॅल्यू तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायची असेल, दुसऱ्या कोणी ती तुमच्या प्रोग्राममध्ये चेंज केली नाही पाहिजे असं वाटत असेल, किंवा तुम्हीही पुढे जाऊन एक्झिस्टिंग व्हॅल्यूला चेंज नाही केलं पाहिजे असं वाटत असेल, तर तुम्ही कॉन्स्टंट कीवर्ड यूज करता. CONST. तर कॉन्स्टंटबद्दल काय? दिस विल बी डिक्लेअर द व्हेरिएबल ॲज कॉन्स्टंट विच मीन्स अनचेंजेबल अँड रीड ओनली. एकदा कॉन्स्टंट डिक्लेअर केल्यानंतर त्याची व्हॅल्यू चेंज करता येणार नाही, ती रीड ओनलीमध्ये जाणार आहे. यू शुड ऑलवेज डिक्लेअर द व्हेरिएबल ॲज कॉन्स्टंट वेन यू हॅव व्हॅल्यू दॅट आर अनलाइकली टू चेंज. म्हणजे तुम्हाला ज्यावेळी चेंज करायची इच्छा नाही किंवा तुम्हाला आवडणार नाही चेंज झालेली व्हॅल्यू, त्यावेळेस तुम्ही कॉन्स्टंट यूज करणार आहे, अनलाइकली टू चेंज. आता आपण बघत आहोत
चॅप्टर 7 म्हणून आपण तयार करणार आहोत न्यू. आता न्यू फाईल कशी तयार करतो, तर इथे क्लिक करतो. चॅप्टर 7 जे आपल्याला नाव आहे ते चॅप्टर 7.c. तर आपली आलेली आहे. प्रत्येक व्हिडिओप्रमाणे आपण ह्या व्हिडिओमध्ये पण सुरुवातीला हॅश इन्क्लूड कोणत्या तरी प्रोग्राममधून घेणार आहोत, जे की आपलं स्निपेट आहे. प्रत्येक वेळेस लागतं. चॅप्टर 7मध्ये येऊन आपण पेस्ट केलं, मेन टाईप केलं, प्रत्येक वेळेस करतो त्याप्रमाणे एंटर. तर आपल्याला मेनचा स्निपेट आलेला आयडीने आपल्याला करून दिलेला आहे. आपल्याला जो नको आहे तो डेटा डिलीट करत आहोत आणि कोड एकदा डिलीट करत आहोत. तर आपण आता कोड बघूयात. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस कॉन्स्टंट आपण एक इंटिजर डिफाईन करूया. INT इंटिजर मायनम आपण व्हेरिएबलला नाव देत आहोत, म्हणजे व्हेरिएबलचं नाव आपण काही करू शकतो. इक्वल टू 15 म्हणजे एक व्हेरिएबल घेतला ज्याचं नाव मायनम आहे आणि ते इंटिजर डेटा टाईपमध्ये आहे. ठीक आहे, त्याची आता व्हॅल्यू आपण चेंज करूया. आपण ओव्हर रायटिंग जसं शिकलेलो त्या पद्धतीनं ओव्हर राईट करूया. मायनम MYNUM इक्वल टू 10 स्टेटमेंट टर्मिनेटर. त्यानंतर आपण त्याला प्रिंट करूया आपल्या प्रिंट एफ करा. आता मी स्पीडमध्ये करत आहे ही गोष्ट. प्रिंट एफ %d जो की आपला फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. त्यानंतर आपण माय नेमला कॉल करणार आहोत. मायनम कॉल केल्यानंतर माझ्याकडून स्पेलिंग मिस्टेक झाली. MyNUM मायनम स्टेटमेंट टर्मिनेटर सेमिकॉलन. त्यानंतर प्रोग्राम आपण आता रन करत आहोत. रन केल्यानंतर आपल्याला दिसून आलं की आउटपुटमध्ये यायला पाहिजे एक्सपेक्टेड 10 आणि जे की इथं 10 आलेलं आहे. आपल्या आउटपुटमध्ये 10 दिसत आहे. तर आता आपण शिकत आहोत कॉन्स्टंट विषय. तर आपल्याला कॉन्स्टंट डिक्लेअर करताना मायनमला आपण आता पहिल्यांदा कमेंट आउट करत आहोत. मायनम जी आपण 6 नंबरच्या नाही तिला कमेंट आउट केली. आउटपुट प्रिंट एकदा करून बघूयात आपण. तर आपल्याला दिसून आलं आउटपुट काय आलं, तर 15 आलं. का आलं 15, तर आपण मायनमला ओव्हरराईट केलेलं नाही आहे. आता आपल्याला ती कॉन्स्टंट करायचं आहे. तर आपण इंटिजर मायनम जी लाईन नंबर आपली 5 आहे तिथे एक कीवर्ड यूज करणार आहोत CONST म्हणजे कॉन्स्टंट. आता ही व्हॅल्यू कॉन्स्टंट झाली. आपण फक्त प्रिंट करूया त्याला. काय येते बघूयात. आउटपुट काय दिसते आपल्याला, तर 15 दिसते. आता ओव्हरराईट करण्याचा प्रयत्न करूया. जे की आपली 6 नंबरची ओव्हरराईट करत होते तिला ओव्हरराईट केलं तर काय होते, कमेंट आपण काढून टाकले. आता फॉर्मॅट डॉक्युमेंटेशन आधी करूयात आपण. फॉर्मॅट डॉक्युमेंटेशन आपण कसं करतो, राईट क्लिक फॉर्मॅट डॉक्युमेंटेशन आपलं झालेलं आहे. तर आपल्याला ऑलरेडीच एरर आलेला आहे. आपल्या एरर लेन्स नावाच्या एक्सटेन्शननं आपल्याला दाखवलेलं आहे की एक्सप्रेशन मस्ट बी मॉडिफायबल व्हॅल्यू. म्हणजे आपल्या आयडीनं आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्या एक्सटेन्शननं काम केलेलं आहे की तुम्ही कॉन्स्टंट कीवर्ड यूज केलेला आहे, त्यामुळे तुम्ही ह्याला मॉडिफाय करू शकत नाही. तरी पण आपण रन करून बघूयात. तर काय आलं, एरर आलेलं आहे. एररमध्ये पण असाइनमेंट ऑफ रीड ओनली व्हेरिएबल मायनम. आपण PPTमध्ये पण पाहिलेलं होतं की अनचेंजेबल विल लाईकली यूज टू बी अनचेंजेबल व्हॅल्यू. म्हणजे ती व्हॅल्यू अनचेंजेबल असते, म्हणजे फक्त रीड ओनली असते. आपल्या दुसऱ्या लाईनमध्ये तर दिसतंय बघा, आपण रीड ओनली म्हणलेलं आहे. दुसऱ्या लाईनमध्ये रीड ओनली म्हटलेला आहे. तोच आपला आयडीमध्ये एरर दाखवतोय की इन फंक्शन मेन चॅप्टर 7 C611 एरर असाइनमेंट ऑफ रीड ओनली व्हेरिएबल मायनम. म्हणजे कॉन्स्टंटने आपण एखादी व्हॅल्यू जर डिक्लेअर केली तर त्यानंतर आपण ती रीड ओनली फॉर्मॅटमध्ये राहते, तिला चेंज करू शकत नाही, ओव्हरराईट करू शकत नाही. यू शुड ऑलवेज डिक्लेअर द व्हेरिएबल ॲज कॉन्स्टंट वेन यू हॅव व्हॅल्यू दॅट अनलाइकली टू चेंज. म्हणजे आपल्याला चेंज करायची नव्हती तर ती चेंज झाली नाही. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट स्लाइड बघूयात. तर कॉन्स्टंटबद्दल थोडेसे नोट्स, म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टंट डिक्लेअर करणार, नोट्स ऑन कॉन्स्टंट. वेन यू डिक्लेअर द कॉन्स्टंट, तुम्ही ज्यावेळेस कॉन्स्टंट डिक्लेअर करणार आहात त्यावेळेस असाइन व्हॅल्यू करायची युनिव्हर्सल ट्रूथ असतात. वेन यू डिक्लेअर द कॉन्स्टंट व्हेरिएबल इट मस्ट बी असाइन विथ ए व्हॅल्यू. म्हणजे आपण आत्तापर्यंत कसं करत आलो आहे की VS कोडमध्ये आपण जरी आपल्याला एखादी व्हॅल्यू डिक्लेअर करायची असेल की आपण इथं व्हॅल्यू डिक्लेअर केली ह्या पहिल्या लाईनमध्ये, ठीक आहे, आणि आपण तिला ओव्हरराईट केली तरी आपल्याला आउटपुट भेटत होतं. पण ज्यावेळेस आपण कॉन्स्टंट कीवर्ड यूज करणार आहे त्यावेळेस डिक्लेरेशनची ही पद्धत आपण यूज करू शकत नाही. म्हणजे इथं आपण फक्त पहिल्या लाईनमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि त्याला व्हॅल्यू दुसऱ्या लाईनमध्ये केली तरी पण आपल्याला आउटपुट येत होतं. पण ज्यावेळेस आपण कॉन्स्टंट कीवर्ड यूज करणार आहे त्यावेळेस आपल्याला नेहमी ही पहिलीच पद्धत वापरावी लागणार आहे. या दुसऱ्या पद्धती आपण डिक्लेअर करू शकत नाही. आपला डेटा टाईप, आपलं व्हेरिएबल आणि त्यानंतर आपलं आउटपुट, आणि इथं आपलं जे चेंज करायचं नाही म्हणून कॉन्स्टंट कीवर्ड. ठीक आहे, कॉन्स्टंट कीवर्ड आज त्यांना आपण कॉन्स्टंटबद्दल बघितलेलं आहे. पण अजून कॉन्स्टंटबद्दल अजून काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. ॲक्च्युली कॉन्स्टंट त्याच व्हॅल्यू करायच्या ज्या की आपल्याला युनिव्हर्सल ट्रूथ आहेत. जसं की आपण कुठेही गेलो तरी मिनिट पर आवर हे 60च असणार आहेत, ते काही चेंज होणार नाहीत. त्यानंतर ज्यावेळेस दुसरं काय असतं म्हणजे बर्थ इयर असेल तर ते तुमचं एकच असणार आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. जे युनिव्हर्सल ट्रूथ असतील किंवा जे आपल्याला प्रोग्राममध्ये चेंज करायचं नाही आहे ते आपल्याला कॉन्स्टंट ह्या कीवर्डने कॉन्स्टंट करून ठेवायचं आहे, रीड ओनली करून ठेवायचं आहे. अजून एक अनदर प्रॅक्टिस आपल्याला गुड प्रॅक्टिससाठी काय ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपण कॉन्स्टंट डिक्लेअर करू त्यावेळेस आपल्याला नेहमी ज्या व्हेरिएबलचं नाव आहे
ते कॅपिटलमध्ये ठेवलं तर आपल्याला एक प्रॅक्टिस होऊन जाईल, एक हॅबिट बनून जाईल की कॉन्स्टंट व्हेरिएबल आपण कॅपिटलमध्ये डिक्लेअर करतो. आतापर्यंत आपण काय करत आलोय, तर व्हेरिएबलचं नाव डिक्लेअर करत असेल तर आपण स्मॉल पण लेटर यूज केले. इथं आपण कॅपिटल मिनिट्स पर असं वगैरे यूज करू शकत होतो कॅपिटलमध्ये, पण आपण स्मॉलमध्ये केले. पण इथं मी जे गुड प्रॅक्टिस आहे त्याला काय बोललोय, तर गुड प्रॅक्टिससाठी नेहमी कॅपिटलमध्ये यूज केलं पाहिजे. आता त्यानंतर आपण बघूयात, त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत आपले ऑपरेटर्स. तर आपल्याकडे सी मध्ये किती ऑपरेटर आहेत, तर आपल्याकडे सी प्रोग्राममध्ये 5 प्रकारचे ऑपरेटर आहेत. आता ऑपरेटर काय आणि ऑपरांड काय ही कन्सेप्ट आधी समजून घेऊयात. ज्यावेळेस आपण 2 + 3 करतो = 5, तर हे 2, 3 ह्या 2 गोष्टी आहेत ऑपरांड, म्हणजे जेव्हा ऑपरेशन होतं. आणि प्लस साईन आहे ते आहे ऑपरेटर, म्हणजे 2 ऑपरांडवर एक ऑपरेटर यूज होतो. ठीक आहे. आता हे व्यवस्थित झालेलं नाही आहे, मी पुन्हा डबल दाखवतो व्यवस्थित लिहून, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असावी की ऑपरेटर 2 आणि 3 हे ऑपरेटर आहेत, ज्याला सॉरी 2 आणि 3 हे ऑपरांड आहेत आणि हा ऑपरेटर आहे आणि ही आउटपुट आहे. ठीक आहे. तर आपण आता ह्यामध्ये बघितलं ऑपरांड काय आहे, ऑपरेटर काय आहे आणि आउटपुट काय आहे. तर सीमध्ये आपल्याकडे 5 प्रकारचे ऑपरेटर आहेत. 1 अरिथमेटिक ऑपरेटर, 2 असाइनमेंट ऑपरेटर, 3 कंपॅरिझन ऑपरेटर, 4 लॉजिकल ऑपरेटर, 5 बिटवाइज ऑपरेटर. तर आपण 1 बाय 1 बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत अरिथमेटिक ऑपरेटर. तर आपल्याला पहिल्यापासून माहीत आहे की आपल्याकडे किती प्रकारचे आउटपुट आहेत, अरिथमेटिक ऑपरेटर आहेत. आपण पहिल्यापासून त्यांना यूज करत आहेत. अरिथमेटिक ऑपरेटर म्हणजे आपले पहिल्यापासून आपण जे यूज करतो अधिक, वजा, गुणले, भागिले, मॉड्युलो. तर ह्या स्लाइडमध्ये दिसत येते की अरिथमेटिक ऑपरेटर आपल्याकडे आहेत ते प्लस, मायनस, स्टार, डिवायडेड बाय आणि मॉड्युलो. तर मॉड्युलो जरा नवीन आहे आपल्या सर्वांसाठी की आपल्याला तो टक्केवारीचा सिम्बॉल दिसतो, पण मॉड्युलो म्हणजे बाकी शिल्लक किती राहिली हे दाखवतं. प्लसमध्ये एक्स प्लस वाय परफॉर्म, ते काय परफॉर्म करतं तर ॲडिशन परफॉर्म करतं. एक्स मायनस वाय परफॉर्म करतं सबस्ट्रॅक्शन. एक्स स्टार वाय परफॉर्म करतं मल्टिप्लिकेशन. एक्स डिवाइड बाय वाय परफॉर्म करतं डिव्हिजन. आणि एक्स मॉड्युलो वाय परफॉर्म करतं मॉड्युलस. म्हणजे आता मॉड्युलोबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ज्यावेळेस तुम्ही 5ला 2ने भागाकार करता तर 5 × 2 = 4, उत्तर येतं 2. तर तुम्ही ज्यावेळेस 5 मॉड्युलो 2 बोलाल तर त्याचं उत्तर येणार 2, म्हणजे बाकी जे बाकी असतं ते इथं आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूयात हे सगळं आपल्या VS कोडच्या ID मध्ये. तर चला मग आपण आपल्या ID मध्ये अरिथमेटिक ऑपरेटरला चालू करूयात. ID मध्ये आपण सुरुवातीला एक एक्झाम्पल घेऊन बघूयात कसं करता येते. आता हा आपला चॅप्टर नंबर 7मध्ये 7A करू. आता आपण चॅप्टर 7च्या सुरुवातीच्या याच्यामध्ये प्रिव्हियसली चॅप्टर 7मध्ये आपण पाहिलं कॉन्स्टंट. तर चॅप्टर 7A मध्ये आपण बघणार आहोत ऑपरेटरमध्ये अरिथमेटिक ऑपरेटर. मी कमेंट टाकून इथं पहिल्यांदा लिहून घेतो अरिथमेटिक ऑपरेटर, म्हणजे आपल्याला लक्षात राहील आपण काय करणार आहोत ते. ठीक आहे. अरिथमेटिक ऑपरेटर्स. तर अरिथमेटिक मेट्रिकसाठी आपण सुरुवातीला एक स्निपेट वापरतो. जसं प्रत्येक प्रोग्राममध्ये पहिल्यांदा आपण दुसऱ्या प्रोग्राममधून घेत आहोत #include_studio.h कोणत्याही एका प्रोग्राममधून घेतलेलं आहे. प्रत्येक वेळेसप्रमाणे मी कॉपी करून, तुम्ही पण हे कॉपी करून घ्या किंवा तुम्ही टाईप करा. मोस्ट ऑफ टाईप केलं तर आपल्याला जास्त लक्षात राहतं. पण ठीक आहे, आता आपण ID यूज करतोय तर त्यानंतर आपण मेन टाईप करून आपली रेग्युलरप्रमाणे एक बायलर प्लेट ओपन केलेलं आहे. त्यानंतर जे नको आहे ते डेटा आपण काढून टाकलेला आहे. त्यानंतर आपण कोड घेत आहोत. आता ह्या कोडमध्ये आपल्याला अरिथमेटिक ऑपरेशन बघायचे आहेत. त्यासाठी आपण 5 आणि 2 नावाची 2 डिक्लेअर करणार आहोत व्हेरिएबल. इंट num1 = 5. त्यानंतर दुसरा आपण टर्मिनेशन स्टेटमेंट कंट्रोल D ने आपण कॉपी पेस्ट केलं. त्यानंतर num2 केले. num2 मध्ये आपण घेत आहोत 2. ठीक आहे. तर आपल्याला खाली त्यांचं पहिल्यांदा अरिथमेटिक ऑपरेशनमध्ये आपण ॲडिशनल ऑपरेटर यूज करणार आहोत. तर ॲडिशनल ऑपरेटरसाठी मी कमेंटमध्ये लिहित आहे ॲडिशनल ऑपरेटर. ॲडिशनल ऑपरेटरमध्ये काय होणार आहे, सिंपल गोष्ट. ॲडिशनल ऑपरेटर म्हणजे ॲडिशनल करणार आहे 5 + 2, आपल्याला आउटपुट मिळणार आहे 7. तर आपण एंटर केलं, प्रिंट एफ, आपला रिझल्ट केला प्रिंट एफ. त्याच्यामध्ये num1 + num2 टर्मिनेशन स्टेटमेंट. आता सेमिकोलन आपण पाकशेवटी टाकणार आहोत. ह्याची आपल्याला आता इथे गरज पडणार नाही कारण आपण डिक्लेअर केलं आहे. आपण ह्याच्या आधी शिकलेलं आहे की ह्याचं पण आउटपुट आपल्याला येईल एक्सपेक्टेड प्रमाणे. इथं आता आपलं काय चुकलं, आपण काय केलं num1 आणि num2 करण्याचा प्रयत्न केला. त्यापेक्षा आपण इथं ॲड म्हणून अजून एक इंटिजर तयार करूयात. ठीक आहे. इंटिजर अजून एक तयार करू.
इंट ॲड इक्वल टू num1 प्लस num2 num1 प्लस num2. ठीक आहे, स्टेटमेंट टर्मिनेटर. त्यानंतर प्रिंट एफमध्ये आपल्याला ॲड नावाचा आउटपुट काढायचा आहे. तर मी आता स्पीडमध्ये टाईप करतो. माझ्या या स्पीडमध्ये मला घ्यायचं आहे ॲडिशन ऑफ आवर ॲडिशन ऑफ नंबर इक्वल टू %d. कारण आपला हा पर्सेंटेज का वापरला, %d आहे आपला फॉर्मॅट स्पेसिफायर. त्यानंतर सोल्पिराम कॉल केलं ॲडला. ॲडमध्ये आता बघू रनमध्ये आपलं आउटपुट काय येतं आहे. रनमध्ये काय आलेलं आहे, तर आपल्याला ॲडिशन ऑफ आवर नंबर इज 7. तशाच प्रकारे आपल्याला आता आपलं सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर बघायचा आहे की जो आपण खाली घेणार आहोत. आपण पहिल्यांदा ह्या प्रोग्राममध्ये ॲट इज लाईन नंबर 10मध्ये सबस्ट्रॅक्शनसाठी इंट नावाचा अजून एक सबस्ट्रॅक्शन एक व्हेरिएबल क्रिएट करून घेऊ. 10 नंबर लाईनमध्ये मी तयार करायला इंटिजर INT. आता इथं इंट 10मध्ये मी तयार केलं आहे इंट, फक्त सबस्ट्रॅक्शन नावाची फक्त तयार केलेलं आहे मी. इथं फक्त त्याला नाव देत आहे SUB सब. ठीक आहे, त्यानंतर num1 मायनस num2. त्यानंतर प्रिंट एफमध्ये खाली आपल्याला त्याची सबस्ट्रॅक्शन म्हणजे आपल्याला सबस्ट्रॅक्टर ऑपरेटर बघायचं आहे म्हणून मी खाली सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर करत आहे. आता फक्त मी त्यामध्ये ॲडिशन नावाची सबस्ट्रॅक्शन ऑफ आवर नंबर इज %d. आणि आपण आता सब नाव दिलेलं त्या व्हेरिएबलला, तर त्याला आपण सब कॉल करत आहोत SUB. आउटपुट पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की 5 - 2 3 आउटपुट आपलं आलेलं आहे. तर आता इथे एका लाईनमध्ये आलेलं आहे. एका लाईनमध्ये का आलेलं आहे, आपण आपला एक ऑपरेटर यूज केलेला नाही आहे. जो आपण /n वाला यूज करतो तो यूज केलेला नाही. /n आपल्याला नेक्स्ट लाईनमध्ये आउटपुट देतं, नेक्स्ट लाईनमध्ये नेक्स्ट आउटपुट. /n यूज केलं तर आता काय झालं, /n मध्ये /n. तर /n यूज केल्यानंतर आपण बघितलं की आउटपुट ॲडिशनचं सबस्ट्रॅक्शनचं आउटपुट वेगवेगळ्या लाईनमध्ये आलेलं आहे. तसं आपण मल्टिप्लिकेशन पण बघणार आहोत म्हणून दुसऱ्या पण लाईनमध्ये आपण ॲड करत आहोत /n, जे की आपलं न्यू लाईन कॅरेक्टर आहे. ठीक आहे, आता सबस्ट्रॅक्ट नंतर आपण काही बघणार आहोत मल्टिप्लिकेशन. म्हणून मी अजून एक तयार करून घेतो इंटिजर MUM नावाचा. त्यामध्ये फक्त मी मल्टिप्लिकेशन ॲड करतो. मायनसच्या ठिकाणी आपल्याला फक्त आता मल्टिप्लिकेशन ॲड करायचं आहे. ठीक आहे, ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन ॲड करतो त्यावेळेस आपल्याला खाली काय येणार आहे, फक्त ॲज इट इज मी आउटपुट घेत आहे कंट्रोल D ने खाली आल्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर इज. आता आपण MUL नावाचे तयार केलेले आहे व्हेरिएबल, त्यामुळे आपण MUL नाव देऊन त्याला कॉल करूया. आता कॉल केल्यानंतर काय येईल एक्सपेक्टेड, तर एक्सपेक्टेड आलेलं आहे 10. सेम याच प्रकारे आता आपण ॲडिशन झालं, सबस्ट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन झालं. आता आपण त्या बघत आहोत डिवाइड कसं करतो. डिवाइड ऑपरेटर आपला म्हणजे डिवाइडवाला. तर आपण ते तयार करत आहोत इंटिजर DIV. ओके, DIV तयार केलेला आहे. सेम आपण आता खाली प्रिंट एफमध्ये आपण त्याला कॉल करणार आहोत. एकदा आपण कॉल करू खाली %d /n MULच्या ठिकाणी आपल्याला ओके तिथे एक आपल्याला चेंज करावं लागेल. डिव्हिजन ऑफ नंबर %d /n आपण कॉल करणार आहोत DIVला. पुन्हा एकदा रन करून बघा आउटपुट काय आलं. आउटपुट आलेलं 2. तर आता आउटपुट 2 का आलं, तर 5 आणि 2चा ज्यावेळेस भागाकार करतो त्यावेळेस इथं आपल्याला काय यूज करावं लागेल. आपलं आता ह्या 2 इंटिजर वाले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला फ्लोट रिझल्ट एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे इंटिजरच्या बदले आपण फ्लोट नावाचा डेटा टाईप तयार करणार आहोत, फ्लोट. आणि इथे पण व्हॅल्यूच्या आधी पॅरासिंथेसिसमध्ये फ्लोट लिहिणार आहोत म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड उत्तर येईल फ्लोट. ओके, आता आपण रन केलं तर आपल्याला काय आउटपुटमध्ये आलेलं आहे. ठीक आहे, माझ्या लक्षात आलं की आपल्याला ह्या पण व्हॅल्यू आपल्याला फ्लोटमध्ये घ्याव्या लागतील. मग त्यापेक्षा आपण काय करूयात, हे आता आपला कन्सेप्ट घेण्यापेक्षा आपण आहे तेच इंटिजरमध्ये वरती व्हॅल्यू चेंज करू. इथं 6 करू म्हणजे आपल्याला ऑपरेटर इथं शिकायचं आहे. तर आपला आउटपुट येईल 6 + 3 ॲडिशनचं 6 + 2 8 झालं. सबस्ट्रॅक्शनमध्ये 6 - 2 4 झालं. मल्टिप्लिकेशन 6 × 2 12 झालं. डिव्हिजनमध्ये 6 भागिले 2 3 आउटपुट आलं. आता आपल्याला मॉड्यूल ऑपरेटर सेम ह्याच टाईपमध्ये आपल्याला मॉड्यूल ऑपरेटर बघायचं जो की आपला अर्थमेटिक ऑपरेटरमधला शेवटचा ऑपरेटर आहे. तिथं मी अजून एक इंटिजर तयार करतो इंटिजर MOD num1 %, जे की आपलं मॉड्युलो साईन आहे. आपण मॉड्युलो बोलूया. इथून पुढे आपण पर्सेंटेज न बोलता त्याला आपण प्रोग्रामिंगमध्ये मॉड्युलो बोलणार आहे. खाली पण आपण पुन्हा एकदा तेच लिहून घेतलं. द मॉड्युलो ऑफ नंबर %/n डिव्हिजनच्या ठिकाणी MOD. तर मॉड्युलो काय येणार आहे, 2ला 6 मिळाल्यानंतर काय येणार आहे, 0 येणार आहे ना. तर 0 आला आपला. तेच जर आपण आपले नंबर चेंज केले 5 आणि 2 पुन्हा एकदा आपण जर आपल्या व्हॅल्यू चेंज केल्या, num1ला 5 केलं, num2 2च ठेवला तर काय येतं आहे
एक येणार आहे ना. ज्यावेळेस आपण 5ला 2ने भागतो त्यावेळेस बाकी किती येते? एक येते ना. बेदोन्ही 4 होतं, जसं की मी मागाच्या एक्झाम्पलमध्ये दाखवलं होतं की 5 भागिले ज्यावेळेस आपण 2 करतो तर बेदोन्ही 4, इथं 4 येतं, वजाबाकीमध्ये 1 येतं. हे की जे आपलं 1 आहे जे इथं मॉडेलमध्ये आलेलं आहे.